हरिओम. तुकाराम गाथा अभंग क्रमांक 1. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम बुवा महाराजांनी या अभंगामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम पंढरीनाथ याचं सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही प्रकारे वर्णन केलेलं आहे. कारण या पंढरीनाथाची उपासना जशी सगुण म्हणून केली जाते तशी निर्गुण म्हणूनही केली जाते. आणि सगुण उपासना करणारे जे आहेत ते सरते शेवटी निर्गुण उपासनेमध्ये येऊन पोहोचतात. आणि यामुळे अभंगामध्ये सुरुवातीलाच त्यांनी दोन्ही भक्तींचा महिमा गायला आहे. आणि त्यामुळे मला कदाचित असेल की हा अभंग प्रथम क्रमांकावर ठेवावा असं गाथा प्रकाशित करणाऱ्यांना वाटलं असावं. माझ्याकडे ढवळे प्रकाशनची आवृत्ती आहे, त्याप्रमाणे हा अभंग प्रथम क्रमांकावर आहे. या अभंगाचे 4 चरण आहेत. त्यापैकी पहिला 1.5 चरण जो आहे तो सगुण भक्तीचा आहे आणि दुसरा अर्धा चरण जो आहे तो या 1.5 चरणाचा परिणाम म्हणजे निर्गुण भक्ती आहे. तिसरा चरण जो आहे तो सगुण भक्तीवर आहे आणि चौथा चरण जो आहे तो या संपूर्ण अभंगाचा परिणाम आहे आणि ते सगुणामधून निर्गुणामध्ये परिणामित झालेली भक्ती आहे. असे 4 चरणांची रचना आहे. हा अभंग अतिशय प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे. मला वाटतं माझ्या वयापासून सगळेच बालपणापासून हा अभंग अनेक गायकांकडून, त्यावेळेला रेडिओ होते सगळीकडे, TV नव्हते किंवा अन्य सुविधा नव्हत्या, ऐकत आलेलो होतो आपण. अनेक मंडळी अनेक प्रकारे हा अभंग गातात, पण अभंग फारच सुंदर आहे. अनेक रागांमध्ये याच्या चाली लावलेल्या आहेत. अहिर भैरव या रागामध्ये हा जर अभंग ऐकला तर सकाळी सकाळी ऐकल्यामुळे एक दिवसाची आपल्या सुरुवात अतिशय भक्तिमय आणि मंगलमय होते. अर्थात भीमपलास किंवा अदर अन्य कुठल्याही रागामध्ये गायन केलं तरी सुद्धा त्याची गोडी काही कमी होते अशातला भाग नाही. पंढरीनाथाचं सगुण निर्गुण हे वर्णन केलेल्या अभंगाची योजना तुकारामाच्या गाथेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि पंढरीनाथ विठ्ठलाचे जे भक्त आहेत ते वैष्णव आहेत. वैष्णव आणि वैष्णव धर्म या संबंधीचं सविस्तर निरूपण मी अभंग क्रमांक 21 यामध्ये केलेलं आहे आणि ते यथाकाळी आपल्यापुढे सादर केलं जाईल. भक्ती हा वैष्णवांच्या एकूणच उपासनेचा पाया आहे. फक्त उपासनाच असं नाही तर त्यांच्या जीवनाचाच पाया आहे भक्ती हा. विठ्ठलापासून कधी विभक्त नसतो तो विठ्ठलाचा भक्त. आणि वैष्णव असे आहेत की ते कायमस्वरूपी पंढरीनाथाच्या भक्तीमध्ये रममाण झालेले आहेत. ते विठ्ठलापासून कधी दूर नसतातच. ते स्वतःला वैष्णव म्हणतात म्हणून. आणि भक्त्या ही जी वैष्णव धर्माचा जो पाया आहे त्या भक्तीमध्ये हे सगळे वैष्णव सदा रत असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सर्वस्व जीवन विठ्ठलचरणी अर्पण केलेलं आहे वैष्णवाने. या अभंगामध्ये ध्यान आणि आवड हे शब्द 2 वेळा आलेले आहेत. त्याचीही दखल आपल्याला घ्यायची आहे. पहिला चरण त्यापैकी पहिला अर्धा भाग जो आहे तो आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.
ह्या पहिल्या चरणाच्या अर्ध्या भागाची सुरुवात केली सुंदर या शब्दाने. या जगामध्ये काहीही सुंदर नाहीये आणि काहीही असुंदर नाही, किंवा या जगामध्ये सर्वच काही सुंदर आहे आणि सर्व असुंदर आहे. कारण सुंदर आणि असुंदर हा पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आहे. घुबडाला घुबड, त्या घुबडाला त्याचं अपत्य सुंदर वाटतं. डुकराला चिखल सुंदर वाटतो. घुबड त्याच्या अपत्याचं संगोपन मोठ्या प्रेमाने करत असतं. पालन, पोषण, संवर्धन वगैरे जे काही आहे ते अतिशय प्रेमाने करतं त्याच्या अपत्याचं. त्याला तिचं अपत्य नेहमीच सुंदर वाटतं. तसंच आपण जसे गुलाबजाम, पाकातले गुलाबजाम मिटक्या मारत पाकात सकट खातो ना, तसे डुक्कर चिखलातले किडे अतिशय चवीने चिखला सकट खात असतं. तेव्हा सुंदर आणि असुंदर या दोन्ही कल्पना ज्या आहेत, या दोन्ही कल्पना आपण जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या पलीकडे अध्यात्म आहे. वैष्णव, साधू, संत, योगी इत्यादींना असुंदर वाटणारं ज्या वेळेला इतरांना सुंदर वाटायला लागतं ते भौतिक असतं आणि त्याप्रमाणे इतरही जण आयुष्य जगत असतात. तसंच इतरांना जे काही सुंदर वाटतं ते वैष्णव, साधू, संत, योगी यांना असुंदर वाटतं. ते अध्यात्म असतं आणि त्याप्रमाणे ते जीवन जगत असतात. सुंदर, असुंदर, आयुष्य, जीवन, भौतिक, अध्यात्म या सगळ्याच्या पलीकडे स्थितप्रज्ञता येते. तिथे दर्शन होतं. ते विठाईमध्ये समर्पण आहे आणि हाच संपूर्ण मानवी जीवनाचा समर्पण करणं हा एकमेव उद्देश आहे. सुंदर म्हणजे सुरूप, देखणं, पाहत राहावं असं वाटतं. आपण सुंदरतेकडे आकर्षित होतो. सुंदर ही भाव किंवा भावना आहे. सुंदर असणं ही आपल्यामध्ये निर्माण झालेला भाव किंवा भावना आहे. पण भाव आणि भावना यामध्ये फरक आहे. आणि हे समजण्यासाठी या ब्रह्मांडामध्ये जे जे उपलब्ध आहे ते तीन प्रकारामध्ये आपल्याला. माझा आवाज येतोय ना? येतोय. काहीतरी ऑन झालंय सर कोणाकडून. नाही, कुणीतरी व्हिडिओ म्यूट करायला हवाय कुणीतरी. असो, मला कळत नाही नेमकं कुणाचं आहे. असो, तर या ब्रह्मांडामध्ये जे जे उपलब्ध आहे त्याचे तीन प्रकारात आपण वर्गवारी करू शकतो. एक म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म, दुसरं जड आणि तिसरं सूक्ष्म. तेव्हा सुंदर त्यामुळे निर्माण होणारे भाव आणि भावना हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे तीन प्रकार अगोदर समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला त्याचा उलगडा चांगल्या प्रकारे होईल. कारण त्या तीन प्रकारामुळे आपल्यामध्ये भाव आणि भावना निर्माण होतात. तेव्हा भाव आणि भावना याचं कारण आपल्याला प्रथम जाणून घेऊ आपण. पहिला प्रकार आहे तो सूक्ष्माती सूक्ष्म. ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी परम चैतन्य, परम ऊर्जा, परम शक्ती जी आहे तिला गीतेने पुरुषोत्तम असं स्वतःच नाव दिलंय. पुरुषोत्तम अदृश्य अरूप निराकार अवयव रहित एकमेवा द्वितीय सर्वव्यापी अनन्य आणि सूक्ष्माती सूक्ष्म आहे. या परम चैतन्यामधून सूक्ष्माती सूक्ष्म
अशा पुरुषोत्तमामधून ओम असा परम महाध्वनी झाला आणि त्यामधून अगणित विश्वे ग्रहगोल तारे निर्माण झाले. आणि ओम या ध्वनीमधून या निर्माण झालेल्यामध्ये निर्माण करता पुरुषोत्तम ठाई ठाई व्यापला गेला. पुरुषोत्तम म्हणजे परम चैतन्य आहे, परम ऊर्जा आहे. त्यामुळे काय झालं तर विश्वामध्ये अगणित ग्रहगोल तारे निर्माण झाले आणि त्यांच्यावर अनंत वस्तुजगत निर्माण झालं. त्याच्यामध्ये विविधता आहे, वैचित्र्य आहे. असं अनंत वस्तुजगत निर्माण झालं. यथाकाळी त्यावर चल अचल सजीव निर्जीव अशा प्रकारे सृष्टी निर्माण झाली. हे सगळं पाहिल्यानंतर या सगळ्याचा निर्माता जो पुरुषोत्तम तो स्वतःच्या निर्मितीमध्ये किंवा निर्माणामध्ये आकर्षित झाला. तो त्याच्या प्रेमात पडला आणि सुंदर निर्माणाचं अवलोकन करण्यासाठी त्या मोहापायी त्याची अवनी झाली. तो अवनीत झाला आणि या अवनीवर राहायला आला. तो अवनीत झाला, पतन झालं त्याचं. आणि या अवनीव त्याने प्रथम निवडली इथे राहायला यायला. आणि इथे सजीव शलसृष्टी जी आहे त्या देहामध्ये त्याने वास्तव्य केलं औषात्मा म्हणून. आणि त्याच्या या अनन्यसाधारण वैशिष्ट्यामुळे तो जीवाने धारण केलेल्या देहाच्या माध्यमामधून या सुंदर सृष्टीचा आस्वाद घ्यायला लागला. साक्षीत्वाने, त्रयस्थपणे त्याचा फक्त तो आनंद घेऊ लागला. कारण तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे. तो स्वतः प्रत्यक्ष या सगळ्याचं अवलोकन करू शकत नाही. सृष्टी जड आहे. त्यामुळे जडदेहाच्या माध्यमातनं हा औषात्म्य त्याने धारण करून त्याच्या माध्यमातून तो सृष्टीचं अवलोकन करायला लागला, त्याचा आनंद घेऊ लागला. अशा प्रकारे प्रथम सूक्ष्माती सूक्ष्म हा प्रकार इथे उपलब्ध असलेल्यामध्ये ब्रह्मांडामध्ये जे जे उपलब्ध आहे त्याचे 3 प्रकार आपण पाहतोय. त्यातला पहिला प्रकार सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे एकमेव आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम. दुसरा प्रकार आहे तो आहे जड. पुरुषोत्तमामधून इथे त्याच्या वैशिष्ट्यांच्या विरुद्ध पुरुषोत्तम जो को आहे, जे काही आहे, अदृश्य अरूप निराकार एकमेवा द्वितीय वगैरे वगैरे, त्याच्या वैशिष्ट्यांच्या बरोबर विरुद्ध या जगतामध्ये दृश्य रूपवान आकारवान अशी जड अचेतन सृष्टी निर्माण झाली सगळ्यात प्रथम. म्हणजे दगड धोंडे धातू वगैरे. या जडामधूनच चैतन्याने दृश्य रूप आकार धारण केला. या चैतन्याने दृश्य रूप आकार धारण केला या जडामधूनच. आणि त्यापासून सजीव परंतु अचल सृष्टी निर्माण झाली. म्हणजे लता पल्लवी, झाडं वृक्ष वगैरे. याच वृक्ष लता पल्लवी अशी जी सृष्टी निर्माण झालेली होती त्याच्यामधूनच उत्क्रांती झाली आणि सजीव परंतु चलसृष्टी निर्माण झाली. म्हणजे असंख्य प्रकारचे पशु पक्षी प्राणी आणि मानव अशा जडामधून निर्मिती झालेली आहे. हा दुसरा प्रकार इथे उपलब्ध असलेल्या गोष्टींचा. तिसरा प्रकार उपलब्ध असलेल्या गोष्टींचा म्हणजे सूक्ष्म. सूक्ष्माती सूक्ष्म आणि जड याच्यामध्ये सूक्ष्म आहे. ते सूक्ष्माती सूक्ष्म प्रमाणे अदृश्य अरूप निराकार आहे. परंतु जडाप्रमाणे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. त्या दोच्या मध्ये येतो तो बरोबर. म्हणजे झाड पानं फुलं यांचा वास आपल्याला जाणवतो, फळाचा वास आपल्याला जाणवतो, पण दिसत नाही. सूक्ष्माती सूक्ष्म प्रमाणे दिसत नाही,
परंतु जडाप्रमाणे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. अशा प्रकारे दोहोच्या मध्ये सूक्ष्म आहे. ब्रह्मांडामध्ये उपलब्ध असलेल्या मधील सूक्ष्मातिसूक्ष्म, जड आणि सूक्ष्म अशा 3 प्रकारामुळे आपल्यामध्ये भाव आणि भावना निर्माण होतात. शेवटी आपल्याला तिथे यायचं आहे. हे सगळी मागचा जो काही आपण माहिती पाहिली त्याच्यावरून आपल्याला भाव आणि भावना समजून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यामधून आपल्याला सुंदर म्हणजे काय समजून घ्यायचं, यासाठी ही प्रस्तावना केल्यासारखं आहे. तर प्रथम आपण भाव म्हणजे काय समजून घेऊ. जड आणि सूक्ष्म याकडे जेव्हा आपण आकर्षित होतो, कारण काही असेल, त्यावेळी आपल्यामध्ये भाव निर्माण झालेले असतात. आपण उगाच आकर्षित होत नाही. मी काय परत बोलतो, जड आणि सूक्ष्म याकडे जेव्हा आपण आकर्षित होतो, त्यावेळी आपल्यामध्ये भाव निर्माण होतात. या भावाच्या अनेक छटा आहेत. सुभाव, कुभाव, अभाव, दुर्भाव वगैरे वगैरे. तथापि हे भाव भौतिक आहेत. याचं कारण काय? तर हे भाव देहादिंद्रियांच्या बाह्यभागी निर्माण होतात. आपल्याला जड आणि सूक्ष्म वस्तू वापराव्या असं वाटतं. जड वस्तू तर आपण पाहतोच, सगळेच वापरतोय आपण. सूक्ष्म वस्तू सुद्धा वापरावीशी वाटते. आपण अत्तर तयार करतो फुलाच्या सुगंधापासून, वापरावं असं वाटतं. एखाद्या सोनचाफ्याचं फुल हॉलमध्ये आणून ठेवतो, सुवास यावा. तर जड आणि सूक्ष्म अशा कुठल्याही वस्तूबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण होतं, ते वापरावंसं वाटतं. आपण तिकडे आकर्षित होतो आणि त्यांचा उपभोग घ्यावा अशी आपल्याला इच्छा निर्माण होते, तो भाव असतो. मग ती वस्तू जड असो किंवा ती गोष्ट सूक्ष्म असो, असं वापरायची इच्छा होऊन आपण वापरल्यामुळे आपल्याला ती वस्तू सुंदर वाटायला लागते. हा पहिला एक गोष्ट. भाव का निर्माण होतात? तर आपल्याला ती वस्तू वापरावी असं वाटतं. आपण ती वापरतो प्रत्यक्ष. त्यामुळे ती वस्तू आपल्याला सुंदर दिसायला लागते आपोआप, वापरून वापरून. हा भाव निर्माण होतो आत. तसंच एखादी वस्तू, एखादी गोष्ट अन्य काही कारणाने आपल्या सहवासात येते. सहवासात आल्यामुळे आपण त्याचा उपभोग घ्यायला सुरुवात करतो. आणि त्याचा उपयोग करता करता, उपभोग घेता घेता त्या वस्तूबद्दल आकर्षण निर्माण होतं आणि आपल्याला ती वस्तू सुंदर दिसायला लागते. हा स्वभाव असतो. आपण खुश होतो वस्तू वापरायला मिळाली म्हणून. मुळात आपल्याला त्याच्याबद्दल भाव निर्माण झालेला नसतो. ती सहवासात आल्यानंतर आपल्यामध्ये भाव निर्माण होतो, ती आपल्याला सुंदर वाटायला लागते. हा स्वभाव असतो. एखादी नको असलेली वस्तू, टाकाऊ वस्तू, टाकून द्यायच्या लायकीची वस्तू, जड सूक्ष्म काही असू दे, आपल्याला ती आकर्षित करत नाही, नको वाटतं. हा कुभाव असतो किंवा दुर्भाव असतो. लग्न झाल्यानंतर आपण सगळेच संसारी आहोत. लग्न झाल्यावर पती पत्नी यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागतं लग्न झाल्यानंतर. आता आमच्या वेळेला बघून बिघून सगळी पद्धत होती लग्न करायची. आता जरी आधुनिक पद्धतीप्रमाणे जरी अगोदर ओळख असलेल्याशी, मैत्री असलेल्याशी लग्न केलं तरी सुद्धा ती ओळख झाल्यानंतर प्रेम बसतं. बालपणा बसणं की गोष्ट नाहीये जन्मापासून. आणि असं असल्यामुळे ती एकमेकांना सारखं सांगत असतात पदोपदी, तू फार सुंदर आहेस, मला फार प्रिय आहेस, मला जीव का प्राण आहेस, वगैरे वगैरे वगैरे. परत परत व्यक्त करत असतात एकमेकांबद्दल भाव त्यांचे. हा स्वभाव असतो अर्थातच. त्यांना एकमेकांशिवाय एक क्षणभरही चैन पडत नाही. दुर्दैवाने भविष्यामध्ये या अशा जोडप्यामध्ये कारण काही असेल, पण जर भांडण झालं, वितुष्ट आलं, तर त्यांच्यात कुभाव निर्माण होतो.
आणि ते पूर्वीचं तू सुंदर दितेस वगैरे वगैरे पदोपदी सांगणारं जे पालुपद आहे ते पूर्ण बंद होतं. कुठल्या कुठे लोप पावतं, एकमेकांपासून घटस्फोट होऊन दूर होतात. आणि त्यांना जर छेडलं आपण आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात माझा तो मूर्खपणा होता की तो सुंदर आहे असं मला वाटलं. म्हणून मगाशी मी म्हटलं की भाव आणि भावना, चुकलो, भाव हे भौतिक आहेत, निर्माण होतात, नष्ट होतात. फुलाचा वास घेतला आपल्यामध्ये स्वभाव निर्माण होतो. फुलाचा वास सुंदर आहे असं आपण म्हणतो, अत्तर खूप सुंदर आहे, छान आहे. चिखलाच्या वासाने आपल्याला स्वभाव निर्माण होतो, नको वाटतं. दरोडेखोराला आपण जर पाहिलं तर आपल्यामध्ये दुर्भाव निर्माण होतो. चिखल नको वाटतो, दरोडेखोर नको वाटतो, ते आपल्याला असुंदर वाटतात. सांगायचा मुद्दा असा आहे की भाव हे देहादी इंद्रियांना होत असतात. आणि केवळ तो व्यवहार असतो. देहादी इंद्रियांना निर्माण होत असल्यामुळे तो व्यवहार असतो आणि ते तेवढ्यापुरतच असतं. त्या त्या देहादी इंद्रियांना त्या त्या वेळेला आकर्षण झाल्यामुळे ते ते सुंदर वाटत असतं. आणि समजा सुंदर वाटलेलं आवडलं, जन्मभर आवडलं, तर सहवास सुंदरप्रमाणे शेवटपर्यंत होतो. आवडलं नाही तर कायम करता भेसूर वाटून संबंध संपून जातो. याला भाव म्हणतात. तिचे बाह्यातकारी असतात, देहादी इंद्रियांना झालेले असतात. तात्पुरते निर्माण होतात, नंतर नष्टही होऊ शकतात. टिकू शकतात, अजिबात टिकतही नाहीत, कसंही असेल. याचं कारण एकच, ते बाह्य ज्ञानेंद्रियांना झालेले, ज्ञान बाहेर इंद्रियांना झालेले असतात, देहाला झालेले असतात. आता ह्या पार्श्वभूमीवर आपण भावना म्हणजे काय ते समजून घेऊ. ज्यावेळी आपण सूक्ष्माती सूक्ष्माकडे आकर्षित होतो, भाव आपण जड आणि सूक्ष्म याच्याकडे आकर्षित झाल्यामुळे होतात. भावना मात्र ज्यावेळी आपण सूक्ष्माती सूक्ष्माकडे आकर्षित होतो, त्यामध्ये आपल्यामध्ये भावना होतात. भाव आपण नाकारतो, त्या पलीकडे आपण ओलांडलो जातो, त्यांच्या पार निघून जातो पलीकडे. ती भावना असते. आणि म्हणून भावना ही अंतस असते, ती अंतःकरणात उमटते, बाहेर उमटत नाही. इथे कसलाही कोणताही जराही स्वार्थ नसतो, व्यवहार नसतो, उपयोग नाही, उपभोग नाही, काहीही नसतं. एक अतिशय निरागस, निर्लेप, अश्राप, निर्भेळ, निर्गुणी असं आकर्षण असतं. आणि त्यामुळे ती भावना असते, तिथे भाव नसतात, भाव निघून जातात, भावनेच्या पलीकडे आपण गेलेले असतो. तिथे सर्व सदाकाळ सुंदरच असतं. प्रत्येक गोष्ट की जी अंतस निर्माण झालेली आहे, भाव ओलांडून गेल्यानंतर भाव ना असल्यामुळे त्याने बाळाला भूक लागली की ती भूक जाणून मातेला नैसर्गिकपणे आपोआप पाना फुटतो. बाळ जन्माला आलं, त्याची भूक जाणतं तिला. अरे याला खायला प्यायला कोण घालणार, अंतच गोष्ट आहे, बाहेर नाही. तिलाही कळत नाही ही गोष्ट बाहेर. बाळ जन्माला आलं आलं तिला पाला फुटतो दुधाचा, पण याला खायला प्यायला कोण घालणार. लहान आहे बाळ, त्याला कळत पण नसतं खायचं. दूध सुद्धा त्याला पाजायला शिकवावं लागतं मातेला. तथापि ते बाळ ज्या वेळेला स्वावलंबनाने खाऊ पिऊ लागतं, त्यावेळेला दुधाचा पाना आपोआप बंद होतो. ही मातेबद्दल किंवा मातेला बाळाबद्दल असलेली भावना आहे. इथे भाव नाहीये, ही अंतस आहे आणि ती कायम सुंदर असते. कारण का, तर त्या बाळाचं दुग्धपान, तो बाळ त्याचं ते पिणं त्या मातेला सुंदर वाटतं, तिला खूप आनंद होतो बाळाला दूध पाजताना. आणि बाळाचं दुग्धपानच काय, त्याची शिशू सुद्धा तिला सुंदर वाटते. बाळाला शिशू झाली ती त्याचं कौतुक करते त्यावेळेला.
आणि मोठ्या आनंदाने स्वच्छता करते. या भावना असतात. भावना, भावांच्या पलीकडे असलेलं काहीतरी. भक्ताला सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्म्याबद्दल अशाच प्रकारे भावना अंतःकरणामधून उमटते. कारण त्यावेळेला त्या भक्ताचं देहादी इंद्रियांच्या पलीकडे जाणं झालेलं असतं. तिथे भाव ना होतात. अंतःकरणात उतरणं होतं त्यामुळे. आणि तिथे औषात्म्याशी योग जुळून येतो आणि भौतिकापासून सुटका होते. हे असं सगळं घडलं तरच ती भावना होते. आत्म यायला पाहिजे उर्मी. बाहेर सोपस्कार करून जे येतात ते भाव असतात. आपोआप नैसर्गिकपणे आत्म जे काही उमटतं ते भावना असतात. भावाच्या पलीकडे भावना असतात त्या. आता सुंदर याचा भाववाचक शब्द हा सौंदर्य आहे. आणि म्हणून सुंदर जाणून घेण्यासाठी आपण सौंदर्य सुद्धा जाणून घेऊ. त्याचा भाववाचक शब्द सौंदर्य आहे. या ब्रह्मांडामध्ये जे जे आहे त्याचे 3 प्रकार आपण पाहिले. सूक्ष्मातिसूक्ष्म, जड आणि सूक्ष्म. यामधून निर्माण होणारे भाव आणि भावना हे सुद्धा आपण आता पाहिलं निरूपण करून. त्यामुळे यामधून निर्माण होणारं जे सौंदर्य आहे ते सुद्धा आता आपण जाणून घेऊ. पहिलं आहे सूक्ष्मातिसूक्ष्म. सूक्ष्मातिसूक्ष्म पुरुषोत्तमामधून अदृश्य, अरूप, अव्यक्त, निराकार इत्यादी इत्यादी याची जी काही लक्षणं आहेत त्यामुळे अशा लक्षणांमुळे आपल्याला सूक्ष्मातिसूक्ष्म जे सौंदर्य आहे ते पाहता येत नाही. ते शक्य नाहीये आपल्याला. कारण पुरुषोत्तमाची लक्षणे सूक्ष्मातिसूक्ष्म, अरूप, निराकार, अव्यक्त वगैरे वगैरे. त्यामुळे पुरुषोत्तमाच्या सौंदर्याला आपण सर्वसाधारण जन नेहमी अगोचरच राहणार आहोत. परंतु आपण ते स्वतः अनुभवू शकतो. त्याची अनुभूती घेऊ शकतो. सूक्ष्मातिसूक्ष्म जे काही आहे त्याच्या विभूती अनेक आहेत, असंख्य आहेत. गीतेने त्याची एक यादीच दिली. ही यादी सुद्धा संक्षिप्त आहे. आणि ह्या लक्षणांवर आपण जर ध्यान समाधी लावू शकलो, साध्य करू शकलो, तर सूक्ष्मातिसूक्ष्मची जी लक्षणं आहेत ती आपण अनुभवू शकतो स्वतः. आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. आपण दार्शनिक होतो. बघा इथे आपल्याला ते सौंदर्य जाणता येतं, जाणलं जातं आपल्याकडनं. ते वैश्विक सौंदर्य आपण जाणतो जर आपण त्याप्रमाणे झालो तर. सूक्ष्मात सूक्ष्मतेची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांवर धारणा करून जर आपल्याला ध्यान समाधी साध्य झाली तर त्या पुरुषोत्तमाचं सौंदर्य आपण सुद्धा जाणू शकतो. आपण ते अनुभवतो कारण आपण प्रत्यक्ष तसे झालेले असतो. हे ब्रह्मांडामधील परम एकमेवा द्वितीय सर्वोच्च असं सौंदर्य आहे. आणि त्यामधून आपल्याला फक्त आनंद आनंद आणि परमानंद होतो. तिथून व्युत्थान झाल्यानंतर आपण त्याचं जवळ जाऊन वर्णन करू शकतो. तेवढंच. कारण ते भाव नाही आहेत, भावना आहेत. मातेला जर विचारलं बाळाला दूध पाजून तुला काय होतं, ती पूर्ण वर्णन नाही करू शकत. जवळपास सांगेल ती. शब्द अपुरे आहेत हे सांगायला. संपूर्ण वर्णन शक्य नाहीये. तेव्हा अशा प्रकारे जो दार्शनिक होतो, स्वरूपावस्था प्राप्त होतो, की त्याला मग जळीस्थळी काष्टी चराचरामध्ये यत्र तत्र सर्वत्र आत्मानुभूती जाणवायला लागते. त्यायोगे त्याला जडामध्ये सुद्धा सूक्ष्माची अनुभूती मिळते. ठाई ठाई त्याला परमात्मा त्याचं सौंदर्य दिसायला लागतं. तिथे त्याला सर्वत्र वैश्विक सौंदर्याचा अनुभव येतो. त्या सूक्ष्म यातलं सौंदर्य असं आहे, ते बाहेर अगोचर आहे. परंतु अंतस तुम्ही जर आत उतरू शकला देहामध्ये त्याच आकर्षणामुळे
भाव आणि भावना याच्या पलीकडेच गेलात तर तुम्ही अंतःयात्रा करू शकता. आणि त्या सूक्ष्म जे सौंदर्य आहे ते तुम्ही स्वतः अनुभवता, तुम्ही स्वतः होता त्याप्रमाणे. आणि विशेष म्हणजे तिथून विथान झाल्यावर त्याचं तुम्ही वर्णन नाही करू शकत. मौन होता तुम्ही. कोणी विचारलं तर थोड्याफार जवळ जायचा प्रयत्न करता, शब्द तोकडे पडतात. आता दुसरा प्रकार जड, त्याबद्दल आपण पाहू. जडाचं सौंदर्य काय आहे जाणून घेऊ. सर्वसाधारणपणे जडामध्ये सौंदर्य हे अभावानेच प्रत्ययाला येतं. जडामध्ये सौंदर्य याचा बहुतेक अभावच असतो. फार क्वचित कुठेतरी सौंदर्य असू शकतं. यामुळे जडाची आपण आपल्या कल्पनेप्रमाणे आरास करतो आणि जडाचं सौंदर्य खुलवतो. तथापि ते सत्य सौंदर्य नसतं. ते बेगडी भूलभुलैया नकली सौंदर्य असतं. अशा असत्य सौंदर्यामुळे ते जड सुंदर नसून, ते सुंदर होत नसून, जी काही आपण आरास करतो, सजावट करतो, ती सुंदर दिसत असते. जड जड गोष्टी ज्या आहेत ते स्वभावतः मूलतः सुंदर नाहीयेत. फार क्वचित एखादी गोष्ट त्या जडाला जेव्हा आपल्या कल्पनेप्रमाणे आपण काहीतरी करतो, सजवतो, नटवतो, त्यावेळेला ते जड सुंदर दिसत नाही, जड सुंदर होत नाही. आपलं नटवणं, आपलं सजवणं आपल्याला सुंदर दिसायला लागतं. एखादी व्यक्ती ज्या वेळेला सौंदर्य प्रसाधनं वापरते, कपडे घालते वेगवेगळ्या प्रकारचे, केशभूषा करते, रंगरंगोटी लावते, सुवासिक फवारे मारते, काय 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 करतात आणि सौंदर्य खुलवायचा प्रयत्न करतात स्वतःच्या देहाचं. पण त्यावेळेला त्या व्यक्ती सुंदर होत नाही, ती व्यक्ती सुंदर नसते. तरी सगळी जे काही सौंदर्य प्रसाधने वापरून जे काही केलेलं असतं ते सुंदर असतं. त्यामुळे ती व्यक्तीवर सौंदर्याचा आभास निर्माण होतो. हिरा जसाच्या तसा मिळाला आपल्या हातामध्ये, त्यामध्ये काही सुंदर नाहीये. वेगळ्या प्रकारचा दगड येतो. पण हिऱ्याला पैलू पाडले विशेष प्रकारे कौशल्याने, तो कोंदणात बसवला. आहा, त्याच्याकडे पाहत राहावंसं वाटतं. त्याचं सौंदर्य खुलतं त्या हिऱ्याचं. लाकूड त्याचं फर्निचर केलं की सुंदर दिसायला लागतं. मातीला आकार दिला वेगवेगळा की तो आकार सुंदर दिसायला लागतो. ती माती सुंदर नाही होत. कुठली कलाकृती तुम्ही ज्या वेळेला करता तेव्हा ते जड सुंदर नसतं, त्यात सौंदर्य नसतं. त्या कलाकृतीमध्ये सौंदर्य असतं. दगडामधून मूर्ती कोरली, मूर्ती सुंदर दिसायला लागते. सोनं त्याचा दागिना केला की खुलून येतो. तर सांगायची गोष्ट अशी आहे की सूक्ष्माती सूक्ष्म मध्ये सौंदर्य लपलेलं आहे, दडलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला व्हावं लागतं म्हणजे ते सौंदर्य दिसतं. जडाचं सौंदर्य आपल्याला खुलवावं लागतं, तेव्हा तिथे सौंदर्य निर्माण होतं. आता तिसरा प्रकार जो सूक्ष्म या दोहोच्या मध्ये आहे, जड आणि सूक्ष्माती सूक्ष्म, याच्यामध्ये सूक्ष्म गोष्ट आहे ती जडामधूनच विस्तारित झालेली आहे. ते सुद्धा सौंदर्य आपल्याला दिसत नाही. सूक्ष्माती सूक्ष्म प्रमाणे सौंदर्य दिसत नाही. पण जडाचं खुलवलेलं सौंदर्य असतं तसं याचं सौंदर्य आपल्याला जाणवतं. फुलाचा वास आपल्याला जाणवतो, झाडाचा वास जाणवतो, झाडाच्या पाल्याचा वास जाणवतो. झाडाच्या पानांचा पालाचा जो वास असतो ना, त्या वासावरनं कित्येक लोक ते झाड कुठल्या प्रकारचं ते सांगतात. इतके छटा आहेत त्याच्यामध्ये विविध. अशा प्रकारे या ब्रह्मांडामध्ये किंवा जगतामध्ये जे जे उपलब्ध आहेत असे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकाराने कशा प्रकारे सौंदर्य आपल्याला दिसायला लागतं त्याचं मी निरूपण केलं. सुंदर या शब्द आपल्याला कळावा म्हणून. आता तुकाराम बुवा अभंगाच्या सुरुवातीला सांगतात की विठाई, तुझं सुंदर ध्यान पाहिलं की आमच्यामध्ये भाव ना होतात, आमची देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेमधून सुटका होते. कारण भाव देहादी इंद्रियानं होतात. पण तुझ्याकडे पाहिलं की आमचे भाव ना होतात, म्हणून आम्ही देहादी इंद्रियांच्या पलीकडे जातो.
आमच्या भोगापवर्गतेच्या पलीकडे जातो. भोगलोलुपता नष्ट होऊन जाते आमची, आणि तुझ्या चरणी आम्ही कायम करता दाखल होतो, सेवेला लीन होतो, आणि त्या सुंदरतेमधून सौंदर्याचा आविष्कार होतो. तुझं ध्यान पाहताना देहभाव हरपून जातो, कारण तू सुंदर आहेस. मूर्ती जड आहे, त्याच्यामधून सौंदर्य निर्माण होण्यासाठी सूक्ष्माती सूक्ष्मपर्यंत पोहोचावं लागतं. ते विठाईच्या मूर्तीमध्ये पाहिलं. तुकाराम बुवा सांगतायत, आम्हाला त्या जडामधून आम्ही सूक्ष्माती सूक्ष्मपर्यंत पोहोचलो. ते बाह्य जड जी सजावट आहे त्याच्यामध्ये मला काही कर्तव्य नाही, तुकाराम बुवा म्हणतात, हे फार महत्वाचं आहे. पण तुझ्याकडे पाहिलं, तुझ्या सुंदर ते ध्यान, तुझ्या मूर्तीकडे पाहिलं, ती जड आहे मूर्ती, पण माझ्यामध्ये काय होतं, त्या जड मूर्तीबद्दलचे भाव ना होतात, आणि मी आत उतरतो. तिथे मला तुझं सौंदर्य जाणवतं, सूक्ष्माती सूक्ष्म सौंदर्य. बाहेर जड सौंदर्याशी मला कर्तव्य नाहीये. त्याचा फायदा काय होतो, तर हे आत उतरणं देहादी इंद्रियांच्या पलीकडे. देहादी इंद्रियांच्या भावना नष्ट होतात, भोगलोलुपता नष्ट होते, आणि तिथे जाणं होतं. त्यामुळे आम्ही आध्यात्मिक होतो. अशा सुंदर शब्दाचा सुंदर अर्थ आहे. तर तुकाराम बाबा म्हणताय सुंदर ते, पुढे शब्द वापरलाय ते म्हणजे काय, तर तो पुरुष आणि ती प्रकृती याच्या पलीकडची वैश्विक शक्ती, ते स्त्रैण आहे, आणि हीच परमात्म्याची सर्वोच्च वैश्विक शक्ती आहे. ते मध्ये पुरुष आणि प्रकृती म्हणजे स्त्री, काही म्हणा तुम्ही, हे दोन्ही सामावलेले आहेत. पुढे ते आणि तो यामधून ओंकार प्रगट झाला. ते आणि तो याच्यामधून ओंकार प्रगट झाला, वैश्विक स्फोट झाला, आणि त्यामधून निर्जीव सृष्टी निर्माण झाली. ते आणि तो याच्यामधून या निर्जीव सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याची आता दगड धातू वगैरे उदाहरणं आहेत. यामध्ये ती सहभागी झाली. ते आणि तो याच्यामधून वैश्विक स्फोट झाला. तो शक्तिवान आहे, तेची शक्ती त्याला मिळालेली आहे, परंतु ते स्त्रीलिंगी नपुसक असल्यामुळे तिथे चेतना नाहीये, हे मला सांगायचं आहे. चैतन्य नाहीये तिथे. ते म्हणजे स्त्रीण शक्ती आहे परमात्म्याची, ती सर्व शक्तिमान आहे. तर तोला शक्ती मिळाली, तो हा पुरुष आहे, आणि पराक्रम पुरुषाचा सगळ्यात मोठा गुण आहे, लक्षण आहे पुरुषाचं. म्हणून जडसृष्टी निर्माण झाली त्यामधून. यामध्ये ती सहभाग झाल्यानंतर, आणि त्यामध्ये एकपेशीत असलेली सृष्टी निर्माण झाली, अचल सजीव सृष्टी. ते आणि तो याच्यामध्ये तीचा सहभाग झाला, आणि तीचा सहभाग झाल्यानंतर निर्मिती काय झाली, सजीवाची निर्मिती झाली. परंतु ती अचल होती, कारण तेची उपस्थिती तिथे आहे, ते स्त्रैण आहे, ती संगोपन करणारी आहे. या तिघांच्या मिळून सजीव अचल सृष्टी निर्माण झाली. पुढे यामधून ते तिचा सहभाग तिने काढून घेतला, कारण आता सृष्टी सुरू झाली, आणि मग तो आणि ती उरली, आणि त्यामधून उत्क्रांती होऊन शल सजीव सृष्टी निर्माण झाली. पशु पक्षी मानव वगैरे त्याची उदाहरणं. आणि मग मानव निर्माण झाल्यानंतर शेवटच्या योनीमधून पुन्हा मानव त्या परमात्म्यामध्ये समर्पण झाला, आणि हे जे वर्तुळ आहे निर्माणाचं, ते निर्मिती स्थिती आणि लय असं पूर्ण झालं, आणि असं पूर्ण होत आहे. युगानुयुग हे चाललेलं आहे. आत्मब्रह्म पुरुषोत्तम ही ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च शक्ती आहे, पण ती जड असल्यामुळे, अदृश्य असल्यामुळे त्याच्यामधून माया निर्माण झाली. आणि मायेमुळे काय झालं, की आत्मब्रह्म पुरुषोत्तमाला आपण कृष्णाई विठाई वगैरे नावं द्यायला सुरुवात केली.
ही जिकडे जे काही निर्मिती झालेली आहे ती माया आहे, आभास आहे. म्हणून त्याला माया म्हटलं जातं. निर्मिती कशी झाली मी तुम्हाला सांगितलं. अचल सृष्टी कशी निर्माण झाली, अचल सजीव कशी निर्माण झाली आणि चल सजीव कशी निर्माण झाली. म्हणजे निर्मिती जी आहे ती कायमस्वरूपी नाहीये. उत्पत्ती स्थितीलय सतत होत राहतं. मानव आला, मानवाने ते वर्तुळ पूर्ण केलं. उत्पत्ती स्थितीलय. त्यामुळे ती आभास रूप आहे. त्याला एक नाव दिलं गेलं माया. ही संपूर्ण माया आहे. ही माया त्या परब्रह्म पुरुषोत्तमामधूनच निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आपण या परब्रह्म पुरुषोत्तमाला कृष्णाई, विठाई, माऊली, जगतजननी, विश्वजननी, विश्वमाऊली इत्यादी इत्यादी नावाने आपण हाक मारतो. हे परमात्म्याला भक्तांनी लढीवाळ दिलेलं नाव आहे. एक वेगळा मातेला भेटल्याचा भाव निर्माण होतो आपल्यामध्ये. आणि अशा प्रकारे भाव निर्माण झाल्यामुळे भावना होऊन परमात्म्याला भेटणं फार सोपं जातं. म्हणून त्याला विठाई, कृष्णाई वगैरे म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जातं. विश्वजननी स्त्रैण नावाने परमात्म्याला हाक मारली जाते भक्ताकडून. हे त्या ते मुळे आहे. सुंदर ते. त्याच्यामुळे शब्द वापरलाय ध्यान. एखादी गोष्ट, एखादी वस्तू सतत एकटक निरखून जर आपण पाहायला लागलो तर त्याला धारणा असं आपण म्हणतो. हा पतंजलींनी दिलेला शब्द आहे धारणा. आणि धारणा निरखताना आपल्यामध्ये आपोआप एकरूपता येते. आपलं देहभान हरपतं. आपल्याला एकांत प्राप्त होतो. एकांत म्हणजे आपलं अस्तित्व सुद्धा अंत होतो. एकाचा सुद्धा अंत होतो. आणि तिथे आपल्याला ध्यान साध्य होतं. देहभाव हरपल्यामुळे ध्यान साध्य होतं. हे निर्गुण ध्यान आहे. कारण देहाच्या पलीकडे आपण निघून गेलोय. देहाचे गुण असतात. त्याच्या पलीकडे जातो आपण. त्यामुळे आपल्यामध्ये आपण निर्गुणी होतो आणि आपला अंतःकरणात प्रवेश होतो. देहभाव निघून गेल्यामुळे आपण सुखदुःखापासून दूर जातो आणि आपल्याला आनंदावस्था प्राप्त होते. आपण सदा समाधानी आणि तृप्त राहायला लागतो. त्यामुळे या सगुण ध्यानाची सतत ओढ लागल्यामुळे त्या सुंदर मूर्त रूपाचं जे ध्यान आहे त्या सगुण ध्यानाचं निरीक्षण करून आत जाणं, त्या अंतःकरणामध्ये डुबकी मारणं, याचा एक अलौकिक आनंद आपण घेऊ लागतो. तिथे स्थिर होऊ लागतो आपण. प्रशांत, मौन, स्थिर अशी आपली अवस्था होऊन जाते ध्यानामध्ये. सगुण रूप पाहिलं, भाव निर्माण झाले. त्या ध्यानाची ओढ लागली, त्या धारणेची ओढ लागली. त्या भावाचे भाव ना झाल्या. देहादी इंद्रियांच्या अतीत जाणं झालं. सुखदुःखापासून दूर झालो आपण. केवळ आनंद अवस्था आपल्यामध्ये प्राप्त झाली. त्यामुळे आपण अंतःकरणात उतरू शकतो. त्या औषात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि तिथे आपण परम आनंद अवस्थेला असतो. मग त्याचीच ओढ लागते. सतत धारणा करायची, ध्यान लावायचं आणि स्वतःमध्ये एकांत होऊन परमात्म्याशी एकरूप व्हायचं. एक सुंदर ते ध्यान एवढ्यावरून एवढ्या गोष्टी तुकाराम बुवाने आपल्याला सांगितल्या आहेत. सुंदर ते ध्यान. मग पुढे काय म्हटलंय? उभे असा शब्द वापरलाय. आडवं झालं की झोप येते. बसलं की पेग यायला लागते. या दोन्ही अवस्थांमध्ये आपल्याला जागरूकता राहत नाही. आपण मूर्छेत व्यवहार करतो. आपल्या देहाला जमिनीचा आधार असतो. त्यामुळे देह मुद्दाम सांभाळावा लागत नाही. आपण आरामात असतो. आडवं झालं की झोप येते, बसलं की सुद्धा पेंग येते, पण आधार आहे ना खाली जमिनीचा. पण तुकाराम भाऊ म्हणतायत सुंदर ध्यान उभे विटेवरी. ते उभे शब्द वापरतात. आपण जे उभे राहतो ते आपल्याला जागृतच असते. जागृतच राहावं लागतं. जागरूकताच असते आपल्यामध्ये. पण तसं नसेल तर आपण खाली कोसळू.
देहाचा तोल सांभाळावा लागतो, कारण खाली पडू शक्यता असते. व्यवधान सांभाळावं लागतं. आणि यामुळे आपण जाणीवेने, विवेकाने, संयमाने तारतम्य बाळगून योगिक व्यवहार करतो. जे करायचं ते पूर्ण सजग राहून जाणीवपूर्वक व्यवहार केले जातात आपल्याकडून. माऊलींच्या देवाची द्वारी उभे क्षणभरी यामध्ये आपण याचं निरूपण पाहिलंय. उभं राहण्यामध्ये काय आहे ते, असं ते ध्यान समोर उभे असं तुकाराम भाऊ आपल्याला सांगतायत. त्यामुळे ते ध्यान शक्य होतं. सुंदर ते ध्यान उभे सजगता राहते कायम आपल्यामध्ये. आपण अयोगिक वागूच शकत नाही, कारण आपण सजग आहोत. इतके अर्थ त्यामधून आपल्याला मिळतात. आणि सुंदर ध्यान उभे पुढे म्हटलंय विटेवरी. अशा प्रकारे पहिला अर्धा चरण आहे. आधी विटेवरी याचा आपण प्रथम आध्यात्मिक अर्थ पाहू. ध्यानयोगे आत्मजागृती झाल्यामुळे आपण दररोज होत असलेल्या सुखदुःखाबद्दल आपोआप विचार करायला लागतो. मला म्हणायचंय, ध्यानयोग प्राप्त झाल्यामुळे, आत्मजागृती झाल्यामुळे आपल्याला जी दररोज सुखदुःख होत असतात, स्वाभाविक त्याबद्दल आपल्यामध्ये विचार यायला लागतो. आणि हा विचार काय आहे, फार सुंदर हा ध्यानाचा परिणाम आहे. की आजूबाजूला जे लोक आहेत त्यामध्ये काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी अत्यंत तुटपुंजी सामग्री आहे. अत्यंत तुटपुंजी सामग्री आहे. आपल्यासारखी सुलभता नाहीये जीवन जगायला. आणि तरी सुद्धा ते कायम आनंदात असतात, समाधानी असतात, तृप्त असतात. असं का? आपल्यापेक्षा अत्यंत कमी तुटपुंजी साधन सामग्री आहे. आणि मग आपल्याला जाणीव होते की आपण कधीही समाधान न देणारं, तृप्ती न देणारं हे जे देहादी इंद्रियांचं भोगलोलुपत आहे त्याच्यामध्ये आपण अडकलोय. आणि त्यामुळे देहादी इंद्रियांच्या भौतिक सप्तरिपुंच्या आहारी जातो आपण आणि आपण जगत असतो. आपल्यामध्ये तुलना केली जाते आपण स्वतःच्याच मनामध्ये. ध्यान लागल्यामुळे, सुंदर ते ध्यान हे पाहिल्यामुळे की असं का होतं, का फरक आहे, आपण सुखदुःखात का आहोत कायम. आणि हे लोक नाहीयेत, अगदी थोडे लोक आहेत, पण ते सदा समाधानी असतात. त्याचं कारण हेच आहे, कधीही तृप्ती न देणारं, समाधान न देणारे जे भौतिक वस्तू जगत आहे त्याच्या भोगामध्ये आपण अडकलोय. आणि तिथे आपल्याला उपरीत होते, आपल्याला विरक्ती येते. आणि मग त्याला आवर घालायला आपण सुरुवात करतो. आणि ध्यान लावत असल्यामुळे हे आवर घालणं आपल्याला सुलभ जातं. मग आपण त्या भोगललुतेवर नियंत्रित करायला सुरुवात करतो, त्यांच्यावर नियंत्रण आणतो. आणि त्यामुळे देहधर्मापुरताच अत्यावश्यक इतकाच या भौतिक वस्तू जगताची उपयुक्तता हेरून आपण त्याचा उपयोग करायला सुरुवात करतो. म्हणजेच आपण सप्तरिपू भौतिक वस्तू जगताची भोगापवर्गता आपल्या टाचेखाली आणतो. आपण त्यांच्यावर स्वार होतो, त्यांच्यावर नियंत्रण आणतो. आणि घोड्याच्या लगामाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे त्यांचा आपण उपयोग करायला लागतो. आणि उपयोग करून झाला की इतर वेळी ही भोगलोलुपता आहे ती आपल्या टाचेखाली दाबून ठेवतो आपण. त्याला वीट असं म्हटलं जातं. आपल्याला तिटकार येतो या गोष्टींचा, वीट येतो की नको हे. यामुळे आपल्याला भोगापवर्गता उफाळत जाते, आपल्यामध्ये सुखदुःख निर्माण होतं, म्हणून त्याचा वीट येतो. वीट आल्यावर आपण त्यावर नियंत्रण प्रस्थापित करतो, आपल्या टाचेखाली आणतो या गोष्टी. आपल्याला ज्यांचा तिटकारा आलेला असतो अशा गोष्टी आपण त्यांना नियंत्रित आणतो आणि त्या टाचेखाली दाबून ठेवतो. हेच ते वीट येऊन सजग राहून विटेवरी उभं राहणं आहे. हा त्याचा भौतिक अर्थ आहे. सुंदर ते ध्यान उभे या सगळ्याचा परिणाम हा आहे की आपण आपल्या सप्तरिपू भोगापवर्गता यांच्याबद्दल विचार करतो. आणि यामुळे आपल्याला सुखदुःख हे लक्षात आल्यानंतर आपण त्यांच्यावर स्वार होतो, त्यांच्यावर आपण नियंत्रण आणतो, त्यांना टाचेखाली दाबून ठेवतो. हे ते विटेवरी उभं राहणं आहे. सुंदर ते ध्यान विटे उभेवरी.
एकेका शब्दाचा अर्थ सांगून मी शेवटपर्यंत आलोय. आता विटेवरी याची जी पारंपरिक सुप्रसिद्ध पुंडलिकाची कथा सांगितली जाते ती मी आपल्याला सांगतोय. भक्त पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांना बरोबर न घेता घरीच ठेवून काशी यात्रेला निघाला. त्याला वाटेमध्ये कुकुट स्वामींचा आश्रम दिसला. संध्याकाळ होऊन गेली होती म्हणून त्याने त्या आश्रमामध्ये मुक्काम करायचं ठरवलं. आणि मग रात्री फलाहार झाल्यानंतर कुकुट स्वामींना भक्त पुंडलिकाने काशीला जायचा पुढचा रस्ता कसा आहे याबद्दल विचारणा केली. स्वाभाविक आहे. पण झालं काय, तर कुकुट स्वामी स्वतः त्याला काशीला कसं जायचं ते रस्ता सांगू शकले नाहीत. आणि त्यामुळे पुंडलिकाला मोठं विचित्र वाटलं. एवढे मोठे स्वामी, त्यांना काशी माहिती नाही कुठे. मग तो स्वामींना काय म्हणाला, थोडस उपहासाने म्हणाला की आपल्यासारख्या सत्पुरुषाने काशी यात्रा करायला पाहिजे. कुकुट स्वामी त्याला काहीच बोलले नाहीत यावर. पुंडलिक झोपी गेला. पहाटे जाग आली आवाजाने, आणि तो आवाज कोणाचा होता, स्त्रियांचा आवाज होता. त्याला मोठं कुतूहल वाटतं. तर पहाटे इतक्या पहाटे स्त्रियांचा आवाज आश्रमामध्ये कसा काय, म्हणून त्याने पाहिलं तर बाहेर 3 स्त्रिया पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या. पुंडलिकाने चौकशी केली त्यांच्याकडे. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती अशा 3 जणी आहोत, आणि पुरुषोत्तमाच्या आज्ञेने आम्ही दररोज पहाटे इथे येतो आणि या आश्रमाची स्वच्छता करतो. त्याने पुढे हेही पुंडलिकाला सांगितलं की धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती ही कर्तव्य कर्मावर अवलंबून आहे. एवढं वाक्य पुरे झालं पुंडलिकाला. त्याला त्याची चूक समजली. तो पुन्हा घरी गेला आणि आई वडिलांना घेऊन त्याने काशी यात्रा पूर्ण केली. काशी यात्रेमधून आल्यानंतर त्याने आई वडिलांची सेवा करणं हे एकमेव व्रत घेतलं. या त्याच्या व्रतावर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम श्रीकृष्ण प्रभावित झाले आणि पुढे विभास क्षेत्री जेव्हा अवतार संपन्न केला त्यावेळेला त्यांनी इथे पंढरपूर क्षेत्री विठोबा या रूपाने वास्तव्य करण्याचं ठरवलं. पंढरपूर क्षेत्री आल्यानंतर ते पुंडलिकाला भेटायला गेले आणि त्यावेळेला पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपत होता. प्रत्यक्ष परब्रह्म त्याला भेटायला आलाय, त्याच्या भक्तीला खुश होऊन, भक्तीवर प्रसन्न होऊन. पण आई वडिलांची सेवा करणे व्रत घेतलेलं असल्यामुळे ते खंडित न करता पुंडलिकाने काय केलं, एक वीट दिली भगवंतांना आणि सांगितलं मी आई वडिलांची सेवा करतोय, ती पूर्ण झाली की मी तुम्हाला भेटतो, तोपर्यंत यावर उभे राहा. अशी पारंपरिक कथा आहे. आणि तुकाराम बुवांचा याच्यावर एक अभंग क्रमांक 2965 या क्रमांकाचा अभंग आहे. कारे प्रेमे मातलासी, काय प्रेमे मातलासी. आणि या प्रेमेला पुढे कंसामध्ये पुंड्या असा शब्द घातलेला आहे. कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. युगे झाले 28, अजूनही न म्हणसी बैस. भाव देखुनी निकट, देवे जोडिले वैकुंठ, देवे सोडिले वैकुंठ. तुका म्हणे पुंडलिका, तुची भक्त बळीया निका. हा श्लोकाचा अर्थ अगदी सरळ आहे. तर भक्त पुंडलिक आणि तुकाराम बुवा हे काही झालं तरी त्या परमात्म्याचे भक्त बंधू होते. आणि या भक्त बंधुत्वाच्या नात्याने विठाईला विटेवर उभं करून पुंडलिकाने ठेवलेले आहे. त्याबद्दल तुकाराम बुवांनी त्याला प्रेमाने जाब विचारला या अभंगामध्ये. आता ती प्रेमाची लटकी विचारणा आहे. कारण विठाईला इथे थांबवून ठेवलं म्हणून तर आपली पिढ्यानपिढ्या मागे जे काही चाललंय विठ्ठलाचं दर्शन ते आपल्याला शक्य झालं. इथे प्रत्यक्ष परब्रह्म पुरुषोत्तम पंढरपुराला आपल्याला उपलब्ध झालाय दर्शनासाठी. दर्शनाची सोय झाली हे पुंडलिकामुळे झालंय. पण तरी सुद्धा एक भक्ती
आपण जे बंधुत्वाचं नातं आहे भक्तीचं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रेमाने त्याला दटावलंय. अशा प्रकारे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्याच्या संपूर्ण पहिल्या अर्ध्या चरणाचा अर्थ आहे की तुकाराम बुवा सांगतात, सुंदर अति देखणं मोहक सुरूप ते अशा एकमेव सर्वोच्च शक्तिवान विठाईचं ध्यान एकटक सतत एकाग्र होऊन निरीक्षण करून ध्यान लागल्यावर उभे आपण सतत जागृतावस्थेत राहू लागतो. शेवटी विटेवरी म्हणजे आपण कर्मयोगापुरताच भौतिकाचा उपयोग करून रिपुना टाचेखाली दाबून त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करून अध्यात्माच्या मार्गावर यात्रेला सुरुवात करतो. असा या पहिल्या चरणातील अर्ध्या भागाचा अर्थ आहे. याच पहिल्या चरणाचा शेवटचा भाग आहे कर कटावरी ठेवून या. आता हात कमरेवर ठेवले आणि उभं राहिलं की आपण सजग असू नये, आपली कर्मेंद्रिय आपोआप आवरून घेतली जातात, नियंत्रित होतात. कर कटावरी ठेवू नये याचं वैशिष्ट्य पहा काय आहे. आपण जर विठ्ठलासारखं उभं राहिलो कमरेवर दोन्ही हात घेऊन, तर आपण सजग आहोत, कारण खाली पडू ना, त्यामुळे व्यवधान ठेवलेलं आहे. पण असं असून सुद्धा आपले कर्मेंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात, कारण पायच उभे आहेत ना एका जागी, हलायचं नाहीये तिथनं. मग त्यामुळे आपण शांत प्रशांत होतो, कारण कुठे जाणं भरकटणं होत नाही, एका जागी उभे होत. हा शांत रस असतो. तशाप्रकारे ज्ञानेंद्रिय मात्र कर्मरत आहेत, कार्यरत आहेत. त्यामुळे निरीक्षण चालू आहे. आपण निरीक्षणाने बाह्यज्ञान प्राप्त करतो, परंतु कर्मेंद्रिय शांत असल्यामुळे, आपल्या नियंत्रणाखाली असल्यामुळे आपण कुठलीही कृती करत नाही. समोर आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होत असतं आणि त्यामुळे आपण नसत्या उचापती करत नाही. मोठमोठ्या साधू संतांना, योगांना, साधना, उपासना करून सुद्धा चटकन साध्य न होणारी ही स्थिती केवळ कर कटावरी ठेवून या एका मुद्रेने साध्य होते. आणि हीच ती विठाईची किमया आहे. ती कर कटावरी ठेवून या उभी आहे विटेवर, त्याची किमया आहे. कर्मेंद्रिय आपोआप नियंत्रणाखाली येतात. ज्ञानेंद्रियांनी ज्ञान ग्रहण होतं, अंतस इंद्रियांनी ज्ञानाचा अर्थ समजतो आणि तरी सुद्धा आपण साक्षीत्वाने राहतो. अध्यात्म साध्य करायला, मुक्ती साध्य व्हायला देह जीवित असावा लागतो. त्यामुळे केवळ नाईलाजाने देह जीवित राहण्यापुरताच भौतिकाचा उपयोग करून अन्य घडामोडी आपण केवळ अनुभवतो. याचाच अर्थ आपण स्थितप्रज्ञ होतो, केवळ स्थिती प्राप्त करतो. हेच गीतेचं सांगणं आहे. स्थितप्रज्ञता, ते विटेवर उभं असलेलं सुंदर ध्यान केवळ पाहिल्यावर आपण कैवल्यावस्था कशी प्राप्त करतो? फक्त उभे राहण्याने. ती कला आपल्या अंगी येते, आपोआप मांडली जाते. आपल्याला मुद्दाम शिकवावी लागत नाही. केवळ विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. कर कटावरी ठेवून या, उभा येतो. कर कटावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवलाय. त्याचं जर दररोज नित्य नियमित आपण दर्शन घेतलं, एकटक त्याच्यावर एकाग्र होऊन आपण जर पाहू लागलो, तर केवळ निरीक्षणाने आपल्या अंगामध्ये ती उभं राहायची कला येते. आपण ते शिकू शकतो. आपोआप शिकलंच जातं. आणि एकदा ही कला आत्मसात झाल्यावर आता विठाईला डोळे भरभरून पाहिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आपोआप त्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. कर कटावरी ठेवून या इतक्या साध्या मुद्रेने ही सुंदर विठाई आपल्याला उपासना शिकवते. हेही लक्षात घ्या. समोर विठाई त्याप्रमाणे प्रत्यक्ष उभी आहे. आधी केले मग सांगितले. तुम्ही अशी उपासना करावी. तुम्ही ज्या वेळेला विठाईचं दर्शन घ्यायला जाता, त्या दर्शनाप्रमाणे तुम्ही व्हावं, ही त्याची इच्छा आहे. कारण तिथून ती उपासना तो शिकवतोय, आपल्याला धडा देतोय अध्यात्माचा. त्यावरून आपण स्फूर्ती घ्यायचे, त्याचं अनुकरण फक्त करायचंय. आणि ही जी विठाई आहे,
ती 24 तास अशी उभी आहे. याचा अर्थ काय आहे? कर्मयोग करून झाल्यावर आपल्याला जेव्हा जिथे जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण ध्यानावस्थेत जायचं आहे. 24 तास विठाई उभी आहे. आपल्याला कर्मयोग करावा लागतो, देह जिवंत ठेवावा लागतो, तो करायचा आहे. उरलेला वेळ आपण विठाईचं दर्शन घ्यायचं आहे. कसं दर्शन घ्यायचं? करकटावरी ठेवून या, उभं राहायचं आहे, उभे विटेवरी. आपल्याला विठाई कृष्णाई कोणती उपासना शिकवते? आता मी योगासनं वगैरे शिकवणारा असल्यामुळे ती उपासना मी तुम्हाला सांगणार आहे. काय आपल्याला उपासना शिकवते बघा. आपल्या उपास्य देवदेवतेची, मग तो कुठेही असू दे, त्याची तसबीर समोर ठेवा. मग कुठली तुमची उपास्य देवदेवता असू दे, तसबीर समोर ठेवा आणि विठाईची मूर्ती ज्याप्रमाणे उभी आहे त्याप्रमाणे दोन्ही बाजूला कमरेवर हात ठेवून तुम्ही उभे राहा. तोल जाणार नाही इतपत 2 पायांमध्ये अंतर ठेवा. आता त्या तसबीरीवर लक्ष केंद्रित करा आणि मुखाने नेहमी बोलताना जेवढा आवाज तुम्ही मोठा करता किंवा लहान ठेवता, नेहमी बोलताना त्याच आवाजामध्ये वी असं म्हणा. त्यानंतर ठला ठ जोडलेलं जोडाक्षर ते थोडं जोरात म्हणा आणि मग पुन्हा तुमच्या नेहमीच्या आवाजामध्ये पूर्ण ल असं म्हणा. अशा प्रकारे विठ्ठल 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 म्हणत राहा, म्हणत राहा, म्हणत राहा. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता आपण थांबावं, त्यावेळेला लगेच ध्यानासन घाला. लगेच ध्यानासन घाला, आसनस्थ व्हा. डोळे सैलसर मिटा. अंतःकरणामध्ये जिथे श्वास ग्रहण केला जातो त्या जागेवर पूर्ण एकचित्त व्हायचा प्रयत्न करा. या विठ्ठल विठ्ठल गजरामुळे तुम्ही तिथे एकचित्त स्वाभाविक होता. आणि मग आता तिथे काय करा? तर मी दादू दयाल या प्रवचनामध्ये, दर्शन या प्रकरणामध्ये ध्यान कसं लावावं याची जी सोपी पद्धत आपल्याला सांगितली आहे, त्या पद्धतीप्रमाणे ध्यान लावायचा प्रयत्न करा. तुम्हाला ध्यान साध्य होईल. तुम्हाला समाधीचा अनुभव मिळेल. त्याचा आनंद घ्या. यथाकाळी मुक्त व्हा. अशी विठाई कशी आहे ते तुकाराम भाऊ आपल्याला पुढे सांगतायत. तुळशी हार गळा कासे पितांबर, हा दुसऱ्या चरणातला पहिला अर्धा चरण आहे. सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, इथं पहिला चरण समाप्त होतो. दुसऱ्या चरणाचा पहिला भाग काय आहे? तुळशी हार गळा कासे पितांबर. येथे तुकाराम बुवा विठाईचे 2 अत्यंत महत्वाचे विशेष आपल्याला सांगतायत. भक्ताच्या दृष्टीने हे दोन्ही विशेष असे महत्वाचे आहेत. कारण ही कृष्णाई विठाई माऊली भक्तांची काळजी किती घेते या केवळ 2 उदाहरणावरून आपल्याला माहित होतं. काय आहेत ही 2 उदाहरणं? तुळशी हार गळा. गीतेमध्ये कृष्णाईने आपल्याला काय सांगितलंय? की भक्ताला सांगितलंय साधन म्हणून अगदी सहज उपलब्ध असलेलं पत्रम पुष्पम फलम तोयम यापैकी एक काहीतरी मला दे. मला सगळं नकोय, फक्त 4 गोष्टी दिल्या आहेत आपल्याला, ऑल्टरनेटिव्ह दिले आहेत. त्यापैकी एक काहीतरी दे मला. पर्याय दिलेले आहेत आणि तेवढं मला पुरे आहे. यापेक्षा अर्पण करण्याचा भक्ताची भावना कृष्णाईला महत्व आहे. अर्पण काय करतो हे कृष्णाईला महत्वाचं आहे. एक फक्त, जास्त काही नकोच आहे. कारण तुम्ही ज्या भावनेने अर्पण करताय मागे, ती भावना महत्वाची आहे. 100 प्रकारच्या गोष्टी तुम्ही कृष्णाईला अर्पण केल्या, कृष्णाईला स्वारस्य नाहीये त्याच्यामध्ये. एक फक्त गोष्ट बस. तुम्ही काय अर्पण करा, कसे अर्पण करता, त्याकडे सगळं त्याचं लक्ष आहे. भावना होऊन तुम्ही अर्पण करायला हवं. हो कुलकर्णी मॅडम, अनुज बंद करा ते व्हिडिओ, बंद करा तुमचा व्हिडिओ.
कुलकर्णी ते व्हिडिओ बंद करा तुमचा, त्यामुळे आवाज येत आहेत. म्यूट केलाय तुम्ही, व्हिडिओ सुद्धा बंद करा, म्यूट करा. निलिमाताई तुम्हाला सांगतोय मी, निलिमाताई जाऊ द्या. तर कृष्णाला आपण काय अर्पण करतोय आणि ते कुठल्या भावनेने अर्पण करतोय याला महत्व आहे. एक काहीतरी अर्पण करायचं आहे आणि ते भावना होऊन. आता पंढरपूरला काय आहे, एक म्हणजे फुलं सगळ्या हंगामामध्ये सगळी फुलं उपलब्ध नसतात, हंगाम असतो त्यांचा. फळांचा एक हंगाम असतो. पाणी पंढरपूरला उपलब्ध नाहीये फारसं, पण तुळस मात्र बारमाही उपलब्ध असते. 12 महिने तुळस असते. आणि यामुळे पंढरपूरला तुळशीच्या पानांचा हार घालायची पद्धत पडली. आणि तुळसच का, तर तुळस ही अतिशय औषधी आहे. तुळशीच्या नुसत्या वासाने आसमंतामध्ये शुद्ध हवा होते. त्याच्या पानांचा रस आपण जर प्यायलो, पानं चावून खाल्ली तर अंतःशुद्धी होते. तुळशीच्या पानांचा जर उकळून काढा केला तर आजार बरा होतो, ताप बरा होतो, आपली अंतःशुद्धी होते. अशा या बहुउपयोगी औषधी तुळशीच्या पानांचा हार विठाईच्या गळामध्ये आहे. तुळशी हार गळा, पुढे म्हटलंय कासे पितांबर. विठाईने कमरेला पितांबर लिहिलं आहे, परिधान केलंय. पितांबर या 2 शब्द आहेत, पीत अधिक अंबर. एकेका रंगाचं वैशिष्ट्य असतं. तांबडा रंग जो आहे तो भडकपणा दर्शवतो. हिरवा रंग शांतपणा दर्शवतो. पांढरा रंग सर्वस्वाचा सगळं परावर्तित करून पाठवून देतो परत, तो विरक्ती असा भाव दर्शवतो. सर्व रंग एकत्र केले, काळा रंग तयार होतो. त्या मिश्रणामधून तो दुष्कृत्याचा भाव निर्माण करतो. उर्वरित जे रंग आहेत त्यापैकी नारिंगी रंग हिरव्या रंगाची जातकुळी दाखवतो. निळा आणि जांभळा रंग काळ्या रंगाची जातकुळी दाखवतो. तथापि पीत पिवळा रंग जो आहे हा अलिप्त आहे, साक्षी आहे, स्थितप्रज्ञ आहे. त्याची कुठल्याही इतर रंगाशी जवळीक नाहीये. तो कोणत्याही भावचठा दर्शवित नाही, स्थितप्रज्ञ आहे. अंबर म्हणजे अमर्याद सामावण्याची क्षमता असलेलं आकाश किंवा अवकाश. मग पीत अंबर म्हणजे पितांबर म्हणजे साक्षीत्वाने अमर्याद सामावण्याची क्षमता असलेलं पिवळ्या रंगाचं वस्त्र विठाईच्या कमरेला असं साक्षीत्वाने सर्व सामावून घेणारं पितांबर वस्त्र आहे. आता हे कशासाठी आहे, कारण आम्हाला जे आवडतं ते देवालाही आवडतं असं आम्ही गैरसमज करून घेतलाय. आणि त्यामुळे आम्ही देवावर आमची दिनचर्या लादलेली आहे. आम्हाला खाणं पिणं आवडतं, हो आम्हाला आवडतं, मग ते देवालाही आवडतं. मग आम्ही आमच्या आवडीने महाप्रसाद तयार करतो, देवाला दाखवतो आणि स्वतः यथेच्छ खातो. आम्हाला अतिप्रिय असलेली विडी आम्ही देवापुढे लावून ठेवतो. आम्हाला अतिप्रिय असलेली दारू आम्ही देवापुढे लावून ठेवतो, तीर्थप्रसाद. आणि मग कोणी जर विचारलं, अरे काय विडी काय पेटवत ठेवलेले, दारूचा ग्लास कशाला ठेवलाय, ही आमची परंपरा आहे. पहिला परंपरा आहे आमची, वंश परंपरा आहे, वर्षानुवर्ष चाललाय, कित्येक वर्ष, हे बिनदखत सांगतो. अशा प्रकारे आम्ही देवावर आम्हाला आवडणारं धूम्रपान मद्यपान लादलेलं आहे, ते मनसोक्त करतो. आणि अशा प्रकारे आम्ही धूम्रपान मद्यपान केल्यानंतर आम्ही धारणा आणि ध्यान याला टांग मारून आमची सरळ समाधी लागते. समाधीचा महाप्रसाद मिळतो आम्हाला. पण हे काय होतं, हे जे लोक आहेत ना, योगी, संन्यासी, संत, साधू, त्यांना आमचा हेवा वाटतो म्हणून आमच्यावरती टीका करतात. सकाळच्या शांत समयी देव झोपून राहील म्हणून आम्ही देवळाच्या कळसावर काय लावतो, लाऊपिकर बरं का, लाऊपिकर लावतो. आणि मंदिरातलाच असं नव्हे तर आकाशस्थ स्थित जे देव आहेत
त्यांना सुद्धा ऐकायला जावं आणि जाग यावं इतपत हळू आवाजात आम्ही भक्ती रचना लावून ठेवलेल्या असतात पहाटेपासून. नंतर देव उठल्यावर त्याला तोंड धुवायला पाणी वगैरे देऊन जी दिनचर्या सुरू होते ती रात्री देवाला मच्छरदाणी झोपेपर्यंत चालूच राहते. असं बरंच काही आहे. बरंच काही उदाहरण म्हणून आपलं थोडंसं सांगितलं. सांगायचा मुद्दा असा आहे की देवाला पत्रम पुष्पम फलम तोयम यापैकी एक काहीतरी पुरेसं आहे. परंतु आम्हाला फुलं फळं दिवे इत्यादीने आरास केलेली आवडते. आम्हाला आवडते आणि त्यामुळे हा देव पूर्ण झाकला जाईल इथपर्यंत आम्ही आरास कर 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 करतो. गणपती उत्सवामध्ये लोक काय बघायला जातात? आरास बघायला जातात. गणपतीचं दर्शन घ्यायचा उद्देश नाहीये. तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या आरासाची वर्णनं वाचायला मिळतात. अमुक ठिकाणी अशी आरास केले, तमुक ठिकाणी अशी आरास केले, की धावत सुटतात. कशाला? आरास बघायला. आरास बघण्यामध्ये स्वारस्य आहे लोकांना. मग गणपती काय करतो? तिथून निघून जातो. 10 दिवस हवा पलट करतो आणि मग परत येतो सावकाश सगळं संपल्यावर. देवाला जशा ओव्या म्हटल्या जातात तशा शिवाई दिल्या जातात. कारण आम्हाला आमच्या भौतिक गरजा पूर्ण करून घेण्यासाठी देव हवाय. त्यासाठी त्याने आमच्यासाठी काम करायचंय. ते काम झालं आम्ही देवाच्या ओव्या म्हणणार. नाही झालं त्याला शिव्या देणार आणि दुसऱ्या देवाला कामाला लावायला निघून जाणार. काय उपयोग आहे देवाचा बघा. आमच्या भौतिक गरजा भागाव्या आणि देव केव्हा भेटतो? भौतिक गरजा टाचेखाली आणून त्याचा वीट तुम्हाला येऊन नियंत्रित करून तुम्ही जेव्हा देहादी इंद्रियांच्या पलीकडे जाता तिथे तुम्हाला देव पावतो. आणि आपण इथे काय करताय बघा. पण ऐकतो कोण? हे सगळं सांगितलं पण ऐकतो कोण? देवाच्या नावाने भलं बुरं काय बोलतात. हात चलाखीने चमत्कार जादू करून भूलभुलैया करून लोकांना महामूर्ख बनवून या अलीकडच्या काळात होऊन गेलेले जे साधू स्वामी महाराज जे आहेत त्यांच्या नावाने आश्रम देऊळ मठ भरपूर काढलेले आहेत. तिथे दररोज लाखांनी गर्दी होत असते. कशाला? नवस बोलायला. एखादा बैरागी होऊन गेलेला असतो त्याच्या नावाने इथे मंदिर उभं करायचं. तो आहे बैरागी. सदोसद त्याला सोन्याने मडवून टाकतात आणि त्याच्यापुढे नवस काय बोलायचे? माझे भौतिक हे पुरं होऊ दे, ते पुरं होऊ दे. तर तो तर फकीर होता. असे असंख्य आहेत. आणि आता तो काय खेळाडू, नटनटे, गाणारे, राजकीय पुढारी यांची देवत्व करून देवळं बांधली जात आहेत. काळाय तस्मै नमः या पलीकडे काय बोलणार आपण? तर सांगायचा मुद्दा असा. तुळशी हार गळा कासे पितांबर सर्वत्र कोणत्याही काळी बहुउपयोगी औषधी सहज उपलब्ध असलेल्या तुळशीच्या पानांची माळ विठ्ठाईच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. आणि सगळ्याला साक्षीत्व राहणारा असा पीत रंग त्या रंगाचं वस्त्र त्याच्या कमरेला आहे. अशा वस्त्रामध्ये ते सर्व जे काही बाहेर धिंगाणा चालतो आता मी जे एक वर्णन वर केलंय ते सगळं सामावून घेतलं जातं. बिचारा तो सामावून घेतो, दुसरं तो काय करणार? तुळशी हार गळा कासे पितांबर या दुसऱ्या चरणाच्या पहिल्या अर्धा भागानंतर दुसऱ्या चरणाचा शेवटचा भाग आहे आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे. आपल्याला आवड का निर्माण होते हो? एखाद्या गोष्टीची काही कारणाने गरज म्हणून किंवा अन्य काही कारणाने आपल्याला ती गोष्ट जेव्हा करावी लागते, नाईलाज असतो. असहाय्यता असते आपली, असहाय्य असतो आपण ती वापरण्याबद्दल. मग ती गोष्ट करून करून वापरून वापरून आपल्याला त्या गोष्टीसाठी भाव निर्माण होतो आणि मग ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते. तथापि त्या गोष्टीची गरज संपली, त्याची निकड संपून गेली की तो भाव नष्ट होतो, त्याची गरज आपल्याला उरत नाही आणि आवडही नष्ट होते. तसंच एखादी गोष्ट सहज म्हणून आपण सुरू करतो. अगदी सहज म्हणून सुरू होते, कारण काही नसतं.
आणि सुरू केल्यामुळे, वापरल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची आवड निर्माण होतो, तिथे भाव निर्माण होतो. पण पुढे काही कारणाने जेव्हा ती गोष्ट करणं आपल्या आवाक्याच्या बाहेर जातं, त्यामुळे आपला भाव नष्ट होतो आणि त्या गोष्टीची आवडही राहत नाही. कारण आवड ही बाह्य आहे, देहादी इंद्रियांची आहे. त्याचा अध्यात्माशी, मुक्तीशी काहीही संबंध नाहीये. तथापि ज्यावेळी भाव ना होऊन आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीची आवड सहज निर्माण होते, तेव्हा ती आपण गोष्ट सहज करू लागतो. त्याला आवड म्हणायचं. ही निर्गुण भक्ती असते. अशी भक्ती अंतःकरणात आत उमटते. इथे भौतिकाचा सगळा अव्यवहार असतो. अशा प्रकारे आवड आहे विठ्ठल तुकाराम बुवांना. सहज आत्म उत्स्फूर्तपणे. आणि अशी आवड निर्माण झाल्यानंतर तुकाराम पुढे म्हणतात, आवडे निरंतर. मग अशा विठाईचं निरंतर जराही एक क्षणभरही वेळ न घालवता, तिथून दूर न होता आपण विठाईच्या चरणी दाखल होतो. अजिबात तिथून आपल्याला दूर होणं सहन होत नाही. जर तिथून दूर व्हायला लागलं तर आपल्याला बेचैनी येते. आपण बेचैन होतो, डोळ्यात अश्रू लागतात. केव्हा एकदा विठायला पाहिन असं होतं. निर अंतर वेळ न घालवता, अंतर न ठेवता विठाई सतत सतत जवळ असावी असं वाटतं. तिला सतत पाहत राहावं असं वाटतं. अंतर. अशा प्रकारे जागेपणीच असं नव्हे, तर झोपून उठल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये तीच भावना असते आणि आपल्या अंतःचक्षुसमोर आपण सहज विठ्ठल नाम सुरू करतो. फक्त जाग यायचा अवकाश आहे. आवड आहे. आवडी अशी असते, अंतच आवड असते. बाहेरच्या आवडीला काही अर्थ नाहीये. ते करणं तितपतच असतं. आवड हे आतमधून झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे आवडे निरंतर होतं आपोआपच. अशा प्रकारे आवड असेल तर निरंतर होतं ते. सतत तिथे राहावंसं वाटतं. आणि तुकाराम पुढे म्हणतात, आवडे निरंतर हेची. मला हेच ध्यान ध्यान माझ्या डोळ्यासमोर सतत हवं. अन्य कोणतेही ध्यान मला नको. हा विठाईचा ध्यास लागतो आपल्याला. विठाईच आपली उपास्य देवता होते. अहो, असं आहे की मोतियाचा चारा खाणारा दूध दिलं तरी सुद्धा त्यामधून पाणी बाजूला करून दूध प्राशन करणारा आणि मग हात आणि तोंड धुवायला मान सरोवरामध्ये जाणारा राजहंस इतर अन्य कशाचा स्वीकार करेल का? तो मोतियाचा चारा खाऊन राहतो. तो दुधामधनं सुद्धा पाणी बाजूला करतो. तशी आपली अवस्था होते. हेची आवड आहे निरंतर. आवड निर्माण झाली विठायची आणि ते निरंतर झाले, की हेची मला हेच ध्यान पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर हेच पाहिजे सतत. म्हणून पुढे म्हटलंय ध्यान, हेची ध्यान. आता ध्यान शब्द पुन्हा आलाय. इथे तुकाराम बुवांना निर्गुणी ध्यान अपेक्षित आहे. भाव ना झाल्यावर जे प्राप्त होतं ते ध्यान तुकाराम बुवांना हवंय. सगुणामधून निर्गुणी ध्यान त्यांना हवंय. त्याची आस त्यांना लागलेली आहे. आणि सगुणामधून निर्गुणामध्ये प्रविष्ट व्हायचं आहे. त्यासाठी ते म्हणतात, आवडे निरंतर हेची ध्यान. सगुणातून निर्गुणात जायचं आहे आपल्याला. आणि ध्यान साध्य झालं की आपण देहातीत अवस्था प्राप्त करतो. आपण विदेयी होतो. आपल्या अंतःकरणात वास्तव्य करणारा अंशात्मा आपण आहोत, ही जाण आपल्याला येते. या विदेयी अवस्थेमध्ये अंशात्मा आणि जीवात्मा यांचा योग जुळून येतो. अशामुळे आपल्याला स्वाभाविकच आत्मप्राप्ती होते. आत्मभान येतं. आत्मभान आलं की आत्मप्राप्ती प्राप्त होते. यथाकाळी आपल्याला समाधीचा प्रसाद मिळतो. या पुरुषोत्तमाचं दर्शन होतं. आपण साक्षात्कारित होतो. आपल्याला स्वस्वरूप प्राप्त होतो. असा हा निर्गुणी भक्तीचा परिणाम आहे. तुकाराम बाबा म्हणतात, मला असं ध्यान भुरळ घालतं. मला कृष्णाच्या विठाईच्या याच ध्यानाचं आकर्षण आहे. मला या ध्यानासमोर सतत बसण्याचा मोह आवरत नाही. हे दर्शन सतत घेत राहावं, घेत राहावं. या दर्शनापासून एक क्षणभरही दूर जाऊ शकत नाही मी त्यामुळे. ध्यानाशिवाय, दर्शनाशिवाय मला अन्य गोष्टींमध्ये काहीही रस उरलेला नाही. मग तुकाराम बुवा देवळात असू देत, नाहीतर देवळाच्या बाहेर असू देत. त्यांच्या अंतःचक्षु समोर समोर सतत विठाईचं ध्यान आहे. आणि याचा परिणाम असा झाला
की तुकाराम बुवांचा वंश परंपरागत असलेला वाण्याचा आणि सावकारीचा धंदा पूर्ण बुडाला. बुवा भंडाऱ्याच्या डोंगरावर कुठेतरी बसून विठाईची भजनं गात बसायचे. ही भजनं ते मुद्दाम तयार करत नव्हते. प्रासाला प्रास जुळवायचा, ते शेवटचं अक्षर असायला पाहिजे, तो अलंकार असा पाहिजे, काही नाही. उत्स्फूर्तपणे विठाई त्यांच्याकडनं भजनं म्हणून घ्यायची. अशी भजनं आपल्याला प्राप्त झाली आहेत. किती आहेत? 4,500 अभंग आहेत. 4,500 उपलब्ध आहेत अभंग. प्रत्यक्ष किती म्हटले देवाला माहिती, विठ्ठलालाच माहिती. आपल्याला ते आयतीच मिळालेत. तरी सुद्धा ते सरळ वाचलेचा अर्थ लागत नाही. त्यात डुबकी मारावी लागते. त्या अभंगाचं धारणा करावी लागते. त्याचं ध्यान लावावं लागतं. समाधी प्रसाद मिळतो काय? त्या अभंगाचा तेव्हा अर्थ कळतो आपल्याला. आजचे विद्यार्थी या अभंगावर PhD करतायत. तुकाराम बुवा कुठे विश्वविद्यालयात गेले नव्हते पदवी घ्यायला. तुकाराम बुवा भंडाऱ्याच्या डोंगरावर भजनं गात बसत असले, त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध राहत नसे. मग त्यांची भार्या आवडी वाट पाहिजे त्यांची दुपारी जेवायला. बुवा आले नाहीत की काय करायची बिचारी? जेवण बांधून घ्यायचं आणि डोंगरावर त्यांना शोधायला जायची. बुवा कुठेतरी भजनामध्ये तल्लीन झालेले असायचे. त्या भावविश्वामधून आवडी त्यांना बाहेर काढायची आणि जेवायला लावायची. स्वतःही 4 घास त्यांच्या बरोबर खायची. अशा हा मनमोहक विठाईचं वर्णन तुकाराम पुढे करतात. मकर कुंडले तळपती श्रवणे, हे 3ऱ्या चरणामधला पहिला अर्धा भाग आहे. मकर कुंडले तळपती श्रवणे. तुकाराम बुवा सांगतात की विठाईने पहिल्या अवताराची आठवण आपल्याला राहावी आणि म्हणून मत्स्याची कुंडलं कानामध्ये घातलेली आहेत. मत्स्य कुंडलं का घातलेत? मत्स्याची कुंडलं तर पहिल्या अवताराची आपल्याला आठवण राहावी आणि या पहिल्या अवतारापासून शेवटच्या पूर्णावतारापर्यंत पृथ्वीवर साधू सज्जनांचं रक्षण धर्म संस्थापना कार्य करून झालेलं आहे या पूर्णावतारामध्ये. आणि मानवाला गीतेच्या माध्यमापासून त्रिकालाबाधित उपयुक्त असा उपदेश करून झालेला आहे, हे आपल्या लक्षात राहावं. मकर कुंडल, मत्स्याची कुंडल कानात घातलायत. पहिला अवतार, तिथून प्रत्यक्ष विठाईचं पूर्णावतार संपून आलेली विठाई येते. या 8 अवताराचं आपल्याला स्मरण राहायला पाहिजे. सज्जनांचं रक्षण करणं, धर्म संस्थापना करणं आणि गीतेसारखा महान ग्रंथ आपल्याला सांगितलेला आहे. पुढे याच गीतेचा विस्तार माऊलींच्या अवतारामधून आपल्याला भावार्थ दीपिका म्हणून सांगून झालाय. आणि आता साधू संत सज्जन याने कार्य पुढे सुरू ठेवावं, यासाठी ते मकर कुंडल आहेत. 8व्या अवताराची सांगता करून कृष्णाई विठाईच्या रूपाने पंढरपूरला वास्तव्याला इथे आलेली आहे. तेव्हा इथे आता या विठाईचं दर्शन घेऊन तुम्ही भक्तीचा मळा फुलवा. सर्वांना नामस्मरणाचा उपदेश करा. सर्वत्र कृष्णाई विठ्ठाईचं अधिष्ठान ठेवा, ते ओळखा. आणि या कलियुगामध्ये तुम्हाला हेच मोलाचं आहे, हेच उपयुक्त आहे, हे आपल्याला कळावं म्हणून ती मकर कुंडल आहेत. त्या काळापासून आजच्या काळापर्यंत आपण पाहतोय की ते महाराष्ट्रात आणि बाहेर संतांची मांदियाळी भरभरून झालेली आहे. भावभक्तीचा महापूर लोटला. सर्वत्र हरिनामाचा गजर दुमदुमलाय. सर्वत्र संपूर्ण भारतात. तथापि प्रत्यक्ष ढोंगी भोगी सोंगी लोकांनी हे सगळं हाणून पाडायचा चंग बांधलेला आहे. कलियुगामध्ये भ्रष्ट लोकांनी अनेक नव्या युक्त्या शोधून काढल्यात आणि आपली भोगापवर्गता सतत सुरू राहावी यासाठी देवाची मदत अपेक्षित केलेली आहे. कुठून कुठे आपण गेलोय बघा. त्या मकर कुंडलाचा अर्थ आम्ही जाणून घेत नाही, आम्हाला समजतच नाही. त्या देवापुढे नाक घासायला आणि नवस बोलायला लक्षावधी लोक जात आहेत. पेटीमध्ये लाखांनी दान टाकतायत, हिरे माणकं टाकतायत, काय वाटेल ते टाकतायत, नाक घासतायत. हे नाक घासणं, ते दान करणं,
तुम्हाला काय वाटतंय, भक्तिभाव म्हणून केलेला आहे का? तिथे गर्दी कशासाठी झाली? तर आपल्या पापाचं क्षालनार्थ, आपल्या पाप क्षालनार्थ, पाप आपलं क्षालन व्हावं आणि आपल्या भौतिक उपभोगांची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, यासाठी ते नाक घासणे, यासाठी ते दान आहे. अशी विदारक अवस्था आता आपल्याला प्राप्त झाली आता या आजकालच्या काळामध्ये. पहिल्या अवतारापासून शेवटच्या अवतारापर्यंत ही विठाई आपल्याला आठवण करून देते. मत्स्य पहिला अवतार, आणि प्रत्यक्ष ती विठाई हा 8वा अवतार पूर्ण झाल्यानंतर इथे विसाव्यासाठी आलेले आहे पंढरपूरला. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पण आम्ही बरोबर उलट आता चालू आहे. आणि म्हणून साधू, संन्यासी, योगी, संत, सज्जन यांची जबाबदारी पूर्वीपेक्षा विचित्रपणाने वाढलेली आहे. विचित्रपणे वाढले असं मला सांगायचं आहे. कारण काय, तर आता नुसता दुष्ट भ्रष्ट लोकांचा सुळसुळाट नाहीये. आता केवळ नास्तिकांचा आणि अज्ञानींचा भरणा नाहीये, तर शिकलेले पंडित, विद्वान, पुरोहित यांनीच अध्यात्म नष्ट आणि भ्रष्ट करायला घेतलेलं आहे. आणि म्हणून ढोगी, सोंगी, भोगी, तथाकथित स्वयंघोषित योगी, संन्यासी, महाराज हे मठ, आश्रम, दवाखाने, शिक्षण संस्था इत्यादी स्थापून अध्यात्माचा बाजार मांडलाय या लोकांनी. आज प्रत्यक्ष तुम्ही पाहताय आश्रम मठामधनं काय काय चालतं. हा विषय मी येथे आता इथे घेत नाहीये. हा भयावह प्रकार चाललेला आहे. सर्वजण अनावश्यक पैसा, बेगडी प्रतिष्ठा आणि भपकारा, प्रसिद्धी याच्या मागे लागलेले आहेत. या सगळ्याला कंटाळून बौद्ध, जैन आणि शीख हे लोक हिंदू धर्मापासून बाजूला झाले. त्यांनी फारकत घेतली. एवढ्याने भागलं नाहीये. आता पुढची पायरी काय झाली, तर मूळ धर्मच अमान्य करून तो गाडून टाकायला निघालाय. मानव ही जात आणि मानवता हा धर्म हा उपदेश करणारी आपली वैष्णव संस्कृती पार मोडीत काढायला सुरुवात झालेली आहे. आतंकवाद्यांनी तर नुसता धुमाकूळ घातलाय. भारतीय उपखंडामध्ये या आतंकवाद्यांचा समूळ नाश करायला अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेले फार मोठमोठे देश इथे सर्व सामर्थ्य घेऊन आले. ते पाश्चात्य देश आहेत मोठे, आणि आता ते परत माघारी फिरले. याचा अर्थ काय, आतंकवाद जिंकला, राक्षस बलाढ्य ठरले, दैवी तत्व हरली. आणि यामुळे शस्त्रास्त्रापेक्षा मानसिक बलावर विश्वास ठेवणाऱ्यांची जबाबदारी वाढली. भविष्यात जर अशा प्रकारे विचारसरणी करणाऱ्यांनी कच खाल्ली तर प्रलय फार लांब नाही राहिलेला. विठाईच्या कानामधील मकर कुंडल आपल्याला याची आठवण करून देत आहेत. ते तळपतायत कशासाठी, आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी. ज्यांनी अंजन घालून घेतलं त्यांनी आता जनतेमध्ये भावभक्ती प्रकर्षाने जागृत करायचे. सर्वत्र आत्मतेजाचा दिवा लावायचा आहे आणि तो सतत तेवत ठेवायचा आहे, प्रकर्षाने तळपत ठेवायचं आहे. यासाठी ते मकरकुंड तळपत राहिलेले आहेत कृष्णाईच्या कानामध्ये. असं जर न होईल तर भयावह अशा विध्वंसक अस्त्राने सर्वत्र आगी लागतील, भूकंप होतील, सुजलाम सुफलाम असलेली पृथ्वी भस्म होईल. यात सज्जन दुर्जन असे सगळेच नष्ट होतील. समुद्र उसळून येईल आणि तो पृथ्वी गिळून टाकेल, सर्व जलमय होईल. पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या ज्वालामुखी अग्नी आणि वरती सूर्याची आग या पाण्याची वाफ करेल आणि वाफ अवकाशामध्ये समर्पित होईल. पृथ्वी नष्ट होऊन जाईल. मग काय होईल? मानव, मानवेतर प्राणी, वनस्पती अशा जीवांचे अमुक्तात्मे अंतराळामध्ये पुनर्जन्मासाठी घिरट्या घालत राहतील. नष्ट झालेली पृथ्वी आत्मपरब्रह्म पुन्हा निर्माण करायला घेईल. याला अब्जावधी वर्ष लागतात. आणि यामुळे अमुक्तांना जे अवकाशामध्ये घिरट्या घालतायत पुनर्जन्मासाठी, त्यांना अन्य ग्रहावर, आता शास्त्रज्ञ म्हणतात साधारण 50,000 पृथ्वी आहेत,
की जिथे जीवसृष्टी आहे अशा कुठल्या तरी दुसऱ्या पृथ्वीवर त्यांना जन्म घ्यावा लागेल. त्याचं दुःख काय आहे? तर या पृथ्वीवर जे पुनर्जन्माचे नियम आहेत त्याप्रमाणे तिथे जन्म नाही होणार आहे, पुनर्जन्म होणार नाहीये. तिथल्या नियमाप्रमाणे पुनर्जन्म मिळेल. काय असेल नियम माहित नाही, काय हाल होतील माहित नाही अमुक्त असलेल्यांचे. पण मुक्तात्म्यांचं काय होईल? ते सायुज्य मुक्त आहेत तेव्हा त्यांच्या इच्छेने ते इतर घरावर कुठेही पुनर्जन्म घेऊ शकतात. त्यांना कसले नियम आड येणार नाहीत आणि ते प्रभूचं कार्य करत राहतील. आणि म्हणून विठाईच्या कानामध्ये ती मत्स्य कुंडल तळपत आहेत. आपल्याला हा ते संदेश देत आहेत. पहिल्या अवतारापासून 8व्या अवतारापर्यंत जे झालं, पुढे जे काही मी गीता सांगितली, त्यानंतर माऊलींच्या अवताराच्या माध्यमामधून त्याचा विस्तार सांगितला, त्याचा अर्थ लक्षात घ्या. आध्यात्मिक व्हा. या कलियुगामध्ये जे काही चाललंय त्याला पायबंद घालायला पाहिजे. आणि तो भक्ती जर त्याचा महिमा जर सगळ्यांच्या अंतःकरणी उतरवला त्या पायबंद आपोआप घातला जाणार आहे. निदान अनेक जीव हे मुक्त होतील, सायुज्य मुक्त होतील. पुनर्जन्मामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे इतर ग्रहावर त्यांचा जन्म होऊ शकेल आणि कदाचित या पृथ्वीवर सुद्धा आहे तशी पृथ्वी वाचू शकते. आता तिसऱ्या चरणामध्ये हा जो दुसरा भाग आहे, अंतिम दुसरा भाग, तिथे म्हटलंय कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठी कौस्तुभमणी विराजित हा तिसऱ्या चरणाचा शेवटचा अर्धा भाग आहे. विठाईच्या कंठामधील कौस्तुभमणी आपल्याला उपदेश करत आहे. आणि हा उपदेश पाहण्याआधी आपल्याला कौस्तुभमण्याची जी पारंपरिक रूपकात्मक कथा सांगितली जाते ती कथा आपण पाहू आणि या कथेपासून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. कौस्तुभमणी हा कौस्तुभमणी जो आहे तो देव आणि दानव याने जे समुद्र मंथन केलं त्यामध्ये हा मिळालेला आहे. हा मणी मिळाल्यानंतर राक्षसाने असं पाहिलं, काचेचा मणीच आहे, याच्यामध्ये काय उपभोग आहेत? या काचेच्या मण्याने उपभोग काय घ्यायचंय? आम्हाला नको तो म्हणाले, देवाना देऊन टाकला. आता देवाना दिल्यावर सगळ्याच देवांना तो हवाय. आता सगळ्या देवांना एक मणी कसा द्यायचा? मग पुरुषोत्तमाने काय केलं? तो म्हणाला सगळ्या देवांना म्हणाला तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. जो उत्तीर्ण होईल त्याला हा मणी मिळेल. परीक्षा काय होती? तर हा मणी तुम्हाला तुमच्या इच्छेने नव्हे, मणी तुम्हाला त्याच्या इच्छेने पृथ्वीवर जिथे घेऊन जाईल तिथे जायचं. आणि हा मणी त्याच्या इच्छेने तुमच्या इच्छेने नव्हे तुम्हाला परत आणेल तेव्हा परत यायचं. एवढीच परीक्षा आहे. अशा प्रकारे एक 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 देव करून महादेव, इंद्र, ब्रह्म्या आणि विष्णू हे 4 देव सोडले तर सगळ्या देव त्या मण्याबरोबर एक एकदा पृथ्वीवर जाऊन आले आणि अयोगिक आचरण केल्यामुळे त्या परीक्षेमध्ये नापास झाले. महादेवाने निरीच्छपणे सांगितलं मला मणी नको, तुमच्या परीक्षा तुम्ही घ्या आणि ज्याला मणी पाहिजे त्याला देऊन टाका. मग मणी इंद्राला घेऊन पृथ्वीवर जिथे नर्तन सुरू होतं तिथे घेऊन गेला. आणि त्या नर्तन करणारी एक रूपगर्विता सुंदरी नर्तन करता करता विष्णूच्या समीप आली आणि विष्णू मोहात पडला तिच्या. सॉरी, चुकलं माझं. इंद्राला घेऊन मणी गेलाय. तो कुठे गेला? जिथे नर्तन सुरू होते तिथे गेला. आणि एक रूपगर्विता सुंदरी नर्तन करता करता ते इंद्राच्या जवळ आली. इंद्राला मोह झाला तिचा, आकर्षित झाला आणि रात्री त्याने तिथेच मुक्काम ठोकला. सकाळी जाग आल्यावर इंद्र घाबरला आणि तो म्हणाला, काय म्हणाला, बाबा मला इथे राहायचं नाही, चूक झाली माझ्या हातनं. मणी त्याला घेऊन परत आला. अर्थात तो परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाला. मग मणी ब्रह्म्याला घेऊन गेला. ब्रह्माला घेऊन रात्रीच्या वेळी तो अशा ठिकाणी गेला की जिथे 2 भाऊ होते, त्यांचं पितृछत्र हरपलेलं होतं. त्यांचे पिताजी कालवश झालेले होते. नुकतंच त्यांचं निधन झालं होतं. मग त्या पिताजींचं शेवटचं अग्नी कर्म जे काही होतं ते करून झाल्यावर ते भाऊ घरी आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या पिताजीने आपल्याला जो सोन्याच्या नाण्याने भरलेला जो हांडा आहे तो उद्या सकाळी आपण वाटणी करून घेऊ. आणि ते झोपी गेले. तो हांडा पाहून ब्रह्म्याला मोह झाला त्या हांड्याचा, सोन्याचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म्या लवकर उठला आणि मोठ्या भावाला त्याने जाऊन सांगितलं की संधी साधून
तुला लहान भाऊ ठार मारणार आहे तेव्हा सावध राहा. तिथनं तो गेला धाकट्या भावाकडे. त्याला काय सांगितलं की तुझा मोठा भाऊ संधी साधून तुला ठार मारणार आहे तेव्हा सावध राहा. असे दोघांचे कान त्याने भरवून दिले. सकाळी ठरल्याप्रमाणे जेव्हा दोघे भाऊ त्या सोन्याची नाण्याने भरलेला हांडा तो वाटप करण्यासाठी एकत्र आले, त्यावेळी ते एकमेकांकडे खाऊ का गिळू असे पाहत होते. आणि काहीही कळायच्या आत त्या दोन भावांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली, मारामारी सुरू झाली. दोघांनी यथेच्छ एकमेकांना मारलं आणि परिणाम काय झाला, दोघेही बेशुद्ध झाले. आणि ती संधी साधून ब्रह्म्याने तो हांडा उचलला, मणी त्याला परत घेऊन गेला. तोही अनुत्तीर्ण झाला. मग विष्णूला घेऊन मणी पृथ्वीवर आला. प्रथम मणीने त्याला कुठे नेलं, तर जिथे बायकांचं भांडण चाललेलं होतं. भांडण काय चाललेलं होतं, तर अनेक बायका एका म्हातारीला यथेच्छ मारत होत्या आणि तोंडाने शिव्या देत होत्या. मग विष्णूने चौकशी केली, तुमचं काय चाललंय, कशासाठी तिला मारताय? तर त्या बायका काय म्हणाल्या, हिने आमच्या नवऱ्यांना नादी लावलं, त्यामुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले. मग विष्णू त्या बायकांना म्हणाला की तुमच्यापैकी जिने आजपर्यंत पाप केलेलं नाहीये तिला मारायचा अधिकार आहे. ते ऐकल्याबरोबर एक 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 बाई निघून गेली. ती म्हातारी एकटीच राहिली. तेव्हा विष्णू मला, मी तुला ओळखतो, तू चेटकीनेस, रूप धारण करतेस, पुरुषांना मोहवश करतेस, मी तुला ओळखतो. तर इथून पुढे आता नामस्मरण कर, चांगली वाग आणि यथाकाळी तू मुक्त होशील. मीच तुला मुक्त करेन विठाईच्या अवतारामध्ये. नंतर तो मणी विष्णूला त्या दोन भावांकडे घेऊन गेला. तिथे काय परिस्थिती होती, तर एक भाऊ लंगडा झाला होता, एक भाऊ आंधळा झाला होता मारामाऱ्या करून. तेव्हा आंधळ्या भावाने लंगड्याला खांद्यावर घेतलं होतं आणि ते भीक मागत होते. विष्णू त्यांच्या जवळ गेला. विष्णूने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला ओळखतो, तुमचा सोन्याचा हंडा माझ्याकडे आहे. तेव्हा इथून पुढे लक्षात ठेवा की कधी आपल्या घरातली गोष्ट उंबरठ्याच्या बाहेर जाऊ द्यायची नाही. कोणालाही आपल्या घरामध्ये थारा द्यायचा नाही, मध्यस्थी करायला. आपापसात भांडायचं नाही. थोडं कमी जास्त झालं तरी सामोपचाराने घ्यायचं. खाजगी आयुष्यामध्ये बाहेरच्या लोकांना अजिबात डोकावू द्यायचं नाहीये. हा तुमचा हांडा परत घ्या आणि मी सांगितलं तसं वागा आणि तुमचं उर्वरित आयुष्य सत्कारणी लावा. अशा प्रकारे विष्णूला तो मणी पुन्हा इकडे घेऊन आला. अर्थातच तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला होता म्हणून त्याला तो मणी देण्यात आला. मग 8व्या पूर्णावतार जेव्हा घ्यायची वेळ आली, तर त्यावेळेला विष्णूने तो मणी श्रीकृष्णाला दिला. तिथून तो विठाईच्या गळ्यात आलाय. अशा प्रकारे हा कौस्तुभ मणी विठाईच्या कंठी परिधान झालेला आहे. तेव्हा आपण यापासून धडा, आपल्याला हा जो कौस्तुभ मणी आहे, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तो आपल्याला धडा शिकवतोय की आपल्या घरातल्या खाजगी वस्तू ज्या काही घटना आहेत त्या उंबरठ्याच्या आतच राहिल्या पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर त्या कधी कोणाला सांगायच्या नसतात. आपापसात समजुतीने घ्यायचं. थोडं कमी जास्त झालं तरी चालेल, ते आपलं संचित असतं. एखाद्या भावाला थोडं जास्त मिळालं, भांडणं करू नका, सामोपचाराने घ्या. सगळ्यांचं भलं आहे त्याच्यामध्ये. बाहेरचा शकुनी मामा आत घेऊ नका, त्याने दोघांचंही नुकसान होईल. भांडणं होतील आणि लोकांना काय तमाशा बघायला हवाच असतो. असा या कौस्तुभ मण्याचा संदेश आपल्यासाठी देण्यासाठी विठाईने तो आपल्या कंठामध्ये परिधान केलेला आहे. 4था चरण आहे, तुका म्हणे हेची माझी सर्व सुख. तुका म्हणे हेचे माझं सर्व सुख. सर्व सुख म्हणजे काय, समाधान, तृप्ती, आनंद, परमानंद, कैवल्य. तुकाराम बुवा म्हणतात की विठाई हेच माझं सर्वस्व आहे. विठाई हेच माझं पूर्ण समाधान आहे, पूर्ण तृप्ती आहे, हीच माझी परिपूर्णता आहे माझी. विठाई हाच माझा कैवल्यानंद आहे. विठाई प्राप्त करणं हाच माझ्या जीवनाचा एकमेव ध्यास आहे. माझं सर्वस्व मी विठाईच्या चरणी वाहून टाकलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. मला विठाईशिवाय अन्य काहीही नको.
महाभारत युद्ध अटळ आहे असं समजल्यावर दुर्योधन आणि अर्जुन दोघेही कृष्णाकडे मदत मागायला गेले. कशासाठी? युद्धासाठी. मग कृष्ण काय म्हणाला की माझी मदत मी 2 भागात तुम्हाला विभागून देईन. माझं सैन्य एक अक्षोणी सैन्य आहे माझ्याकडे, ते एका बाजूला आणि निशस्त्र असलेला असा मी दुसऱ्या बाजूला, अशी माझी विभागणी आहे. मग दुर्योधन काय म्हणाला, हा सडाफेटी घेऊन काय करायचं, त्याच्या हातात शस्त्र नाही, हा कसा युद्ध करणार. त्यापेक्षा एक अक्षोणी सैन्य म्हणजे झालं काय, ते सैन्य युद्ध करायला उपयुक्त होईल. तो सैन्य घेऊन गेला आणि त्याचे अतिशय प्रिय असलेला कर्ण, शकुनी आणि दुःशासन यांना त्याने हे सांगितलं. त्याबरोबर त्या चौघांनी मोठ्यांना ओरडून आनंद व्यक्त केला, जल्लोष केला. इकडे श्रीकृष्ण आपल्याला मिळाला म्हणून अर्जुन खुश झाला एकदम. कारण कृष्ण आला म्हणजे सगळं आलं, त्याला माहित होतं. म्हणून तो घरी गेला आणि आपल्या उरलेल्या 4 भावंडांना त्याने हे सांगितलं की कुठलेही शस्त्र हाती न धरलेला कृष्ण आपल्याला युद्धामध्ये मदत करणार आहे. त्या 5 धावांना परम आनंद झाला. त्याने मनोमनी कृष्णाला वंदन केलं. भारतीय युद्धाचा जेव्हा शेवट झाला तेव्हा गीतेच्या अंतिम श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला त्याचा एकूण या युद्धाचा, महाभारत युद्धाचा अभिप्राय काय सांगतो तो 700व्या ओळीमध्ये सांगितलेला आहे. शेवटच्या ओळीमध्ये तो श्लोक असा आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीती मती मम. अर्थात जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धर पार्थ आहे, तेथे श्री जय विभूती अचल नीती आहे, असा माझा अभिप्राय आहे. याच न्यायाने तुकाराम बुवा म्हणतात, विठाई हेच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. विठाई मिळण्यासाठीच आपलं मानवी जीवन आहे. विठाई मिळाली की बाकी सर्व मिळाल्यासारखं आहे, परंतु विठाई नाही मिळाली तर बाकी काहीही मिळाल्यासारखं नाहीये, मिळाल्यासारखं नाहीये. तुका म्हणे हेची माझं सर्व सुख. आणि आता या अभंगाची सांगता करताना तुकाराम म्हणतात, पाहिन श्रीमुख आवडीने. अशा या विठाईचं श्री संपूर्ण पवित्र परिपूर्ण शुद्ध असे मुख मी मोठ्या समाधानाने, अतीव आवडीने, पूर्ण आनंदाने, परिपूर्ण भावभक्तीने पाहतो. आवड हा शब्द या अभंगामध्ये आता दुसऱ्यांदा आलाय. ज्यावेळी भाव ना होतात आणि आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीची आवड सहज निर्माण होते, तेव्हा आपण ती गोष्ट आपोआप करायला लागतो. त्याला आवड म्हणायचं. ती आवड इथे तुकाराम बुवांना अपेक्षित आहे. ही निर्गुणी भक्ती आहे. ही निर्गुण भक्ती आहे. भक्ती अंतःकरणामधून उमटते. तेथे भौतिकदृष्ट्या सगळा अव्यवहार असतो. त्यामुळे आपण सुखदुःखातून, भौतिकामधून पूर्ण दूर होतो. अशा प्रकारे ही सुंदर, सदा आकर्षित करून स्वतःमध्ये खिळवून ठेवणारी विठाई तुकाराम बुवा म्हणतात, मला अतिशय प्रिय आहे. ब्रह्मांडामध्ये सर्व शक्तिवान विठाई भक्तांसाठी सदा जागृत आहे. तिच्या कृपेने आपल्यामधील सप्तरिपू अयोगिक आचरण कायम करता दूर होतं. या विठाईला भावभक्तीने अर्पण केलेली साधी तुळशीची माळ भक्ताला जवळ करणारी आहे. या विठाईला सज्जन दुर्जन, आस्तिक नास्तिक असे सर्व प्रिय आहेत. कारण आज ना उद्या हेच दुर्जन सज्जन होणार आहेत, हेच नास्तिक आस्तिक होणार आहेत आणि त्यांना तसं व्हावंच लागेल. काही काळापुरता हे मार्ग चुकलेत, भरकटलेत. या काळी हे योगी मार्गी यात्रा करू लागतील. यथाकाळी हे योगी आणि संन्यासी जे आहेत ते योग्य मार्गी यात्रा करू लागतील. विठाई परिधान केलेली मकर कुंडल आणि कौसमणी भक्तांना हाच फार मोठा मोलाचा उपदेश करत आहे. विठाईच्या नित्य दर्शनाने हा उपदेश आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो आणि आपण सहजच योगी आचरण करतो. हरिओम.